गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले। लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे। ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त में
मेढ मगो रानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमालेचं आजचं 25वा पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये फिनलंड या देशातून हिरंब कुलकर्णी यांचं आगमन झालं आहे. आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आदरणीय ज्येष्ठ पत्रकार श्रीमान सुरेश बटेवरा तसंच ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम ढिकले यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. वसंत व्याख्यानमालेचं आजचं पुष्प ज्येष्ठ समाजसेवक, माजी आमदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ सन्माननीय माणिकलालजी बटेवरा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलं आहे.
प्रारंभी आपण स्वर्गीय माणिकलालजी भटेवरा यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया आणि त्यानंतर मी पाहुण्यांना विनंती करतो आपण स्वर्गीय माणिकलालजी भटेवरा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. स्वर्गीय माणेकचंदजी भटेवरा महाविद्यालयीन शिक्षणात ते डॉक्टर आंबेडकरांचे अतिशय आवडते विद्यार्थी होते. 1952च्या पहिल्या सार्वजनिक निवडणुकीत माणेकचंदजींच्या प्रचारात डॉक्टर आंबेडकरांचा सहभाग महत्त्वाचा होता. हिंद मजदूर युनियनच्या कार्यात कामगार चळवळीत त्यांनी मोठं योगदान दिलं. गांधीनगर प्रेस तसंच सिक्युरिटी प्रेस युनियन तसंच पोस्टल कर्मचारी युनियन अशा अनेक संघटनांच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. 1938 ते 1942 या कालावधीत ते नाशिक नगरपालिकेत नगरसेवक होते. भोसला मिलिटरी स्कूलचे ते विश्वस्त होते. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिलं. जैन समाजात विधवा विवाहासाठी सामाजिक रोष पत्करून त्यांना पाठबळ दिलं. विधवांच्या पुनर्वसन कार्यास त्यांनी वाहून घेतलं होतं. एक वकील म्हणून समाजात त्यांचा वेगळा मान होताच, पण अनेक कौटुंबिक समस्यांचे निराकरण करणारे एक हितचिंतक म्हणून त्यांनी काम केले. नीतिमत्ता, समाजहितासाठी प्रामाणिक चळवळ हेच संस्कार त्यांनी समाजमनात रुजवले. स्वर्गीय माणेकचंदजी भटेवरा यांना नाशिक वसंत व्याख्यानमालेतर्फे विनम्र अभिवादन. आजचे वक्ते हेरंब कुलकर्णी यांचा या ठिकाणी आपण परिचय जाणून घेऊया चित्रफितीच्या माध्यमातून. हेरंब कुलकर्णी हे मूळचे पुण्याचे असून सध्या फिनलंड येथे स्थित आहेत. हेरंब कुलकर्णी यांचं सगळं शिक्षण, शालेय शिक्षण आणि त्यांचं अभियांत्रिकी शिक्षण पुण्यामध्येच पार पडलं. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची डिग्री त्यांनी घेतली. त्याच वेळेला ते वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यासारख्या स्पर्धांमध्ये कार्यरत होते आणि विविध मान्यवरांची भेट त्यांनी या निमित्ताने घेतली होती. त्याचप्रमाणे त्यांनी पुढे आपलं शिक्षण मास्टर्स केलं तांपेरे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मधून आणि सध्या ते युव्हास्क्युला युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरल रिसर्चर म्हणून काम पाहतायत. एज्युकेशन टेक्नॉलॉजी हा त्यांचा महत्वाचा त्यातला विषय आहे. त्याबद्दल ते आज आपल्याशी बोलणारच आहेत. फिनलंडला जाण्यापूर्वी त्यांनी विविध कंपन्यांमध्ये काम केलं, जसं की लुसेंट टेक्नॉलॉजी, स्कायवर्क्स अशा अनेक नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं आणि त्यानंतर नोकिया सारख्या प्रथितयश कंपनीकडून त्यांना कामासाठी निमंत्रण आल्यामुळे ते फिनलंडमध्ये आले. फिनलंडमध्ये आल्यानंतर ते तिथे सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रांमध्ये ऍक्टिव्ह राहिले आणि त्याच माध्यमातून त्यांनी पुढे जाऊन CCE फिनलंड, काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन या संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेद्वारे सध्या ते स्ट्रॅटेजी आणि फिनिश स्कूल डेव्हलपमेंट या गोष्टीवर काम करतात. त्याचप्रमाणे एज्युकेशन टेक्नॉलॉजी, AI एनेबल्ड स्कूल्स यासारखे प्रोग्राम त्यांनी त्याच्यात तयार केलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी वेगवेगळ्या देशांमध्ये काम करते आहे. त्यातही विशेषतः तंत्रज्ञानाचा प्रसार आणि काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनच्या माध्यमातून क्रिएटिव्हिटी किंवा सृजनशील शिक्षण या गोष्टींचा प्रसार हे त्यांचं प्रमुख ध्येय आहे. त्यांच्या ह्या सगळ्या कार्यातला सहभाग लक्षात घेऊन तांपेरे सिटीनी टॅलेंट अँबॅसेडर या एका पदासाठी त्यांची नियुक्ती केली. या पदावर कार्यरत असताना वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा ते जातात त्यावेळेला तिथल्या लोकांना तांपेरे सिटी बद्दलच्या वैशिष्ट्यांची माहिती देत त्यांना त्या शहराकडे आकृष्ट करणे हा एक त्याचा महत्वाचा भाग आहे. आणि त्याचप्रमाणे या सगळ्या कार्याची दखल घेऊन दिल्ली सरकारने सुद्धा हेरंब कुलकर्णी यांना आमंत्रित केलं होतं. विशेषतः जेव्हा NEPचा ड्राफ्ट तयार होत होता नवीन शैक्षणिक धोरणाचा, त्यावेळेला त्यांची मतं जाणून घेण्यासाठी म्हणून इतर काही मान्यवरांबरोबर हेरंब कुलकर्णी यांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं.
तून हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा की फिनलंडची शिक्षण पद्धती कशी आहे आणि त्यातून आपण काय शिकू शकतो, यासाठी त्यांनी शिरीन कुलकर्णी यांच्याबरोबर शिक्षण गंगा फिनलंडमधून आपल्या दारी या पुस्तकाचं लेखन केलं. हेरम कुलकर्णी यांना स्वतःला फिरण्याची खूप आवड आहे. त्यातून त्यांनी असा विचार केला की फिनलंडमधल्या लोकांना भारतात फिरायला आणावं आणि भारतातल्या लोकांनाही फिनलंड, स्कॅन्डिनेव्हिया, युरोप हे एका वेगळ्या दृष्टिकोनाने दाखवावं. जसं की जो काय इतिहास आहे त्या देशांचा, त्या इतिहासाशी आत्ता त्यांचं जे वर्तमान आहे ते कसं जोडलं जाईल, याचा त्यांनी स्वतः अभ्यास करून इंडिया मातकात ही कंपनी तयार केली आहे आणि त्या माध्यमातून ते अशा प्रकारची सेवा देत असतात आणि लोकांना तो प्रकार खूपच आवडतो. विशेषतः नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क या देशांच्या टूर्स हे वैशिष्ट्य आहे. अजून एक उल्लेखनीय कार्य म्हणावं तर ते आहे सेवा इंटरनॅशनल या संस्थेमार्फत हेरम कुलकर्णी यांनी दिलेली समाजसेवा. त्याच्यामध्ये 12,000 पेक्षा जास्त स्टुडंट्स आणि नागरिक यांना त्यांच्या लोकेशनमधून, युक्रेनमधून सीमा पार करवण्यासाठी सेवा इंटरनॅशनलच्या माध्यमातून मदत करण्यात आली आणि त्याकरता ते पोलंड, हंगेरी या देशांच्या बॉर्डरवर जाऊनही त्यांनी अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे आणि लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या आहेत. तर आता आपण त्यांचं भाषण ऐकण्यास नक्कीच उत्सुक असाल. या ठिकाणी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षक म्हणून ज्यांनी आयुष्यभर काम केलं ते तुकाराम ढिकले, ते उत्तम लेखक आहेत, कवी आहेत. मी त्यांना विनंती करतो हेरंब कुलकर्णी यांचा आपण व्याख्यानमालेच्या वतीनं सत्कार करावा. मी आर्किटेक्ट अनिल चोरडिया यांना विनंती करतो आपण ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. व्याख्यानमालेचे खजिनदार अविनाश वाळुंजे यांना विनंती करतो आपण ढिकले सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. ओके, ठीक आहे. आजच सन्माननीय सुरेश भटेवरा यांना स्वर्गीय विलासराव देशमुख प्रेरणा पुरस्कार जाहीर झालेला आहे. व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. उद्या या ठिकाणी संत मीरा यांच्या 525व्या जयंतीनिमित्ताने आपल्या नाशिकच्या विद्या देशपांडे या हिंदीमधील एक पात्री नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर करतील आणि संत मीरा यांचा एक आगळीवेगळी माहिती आपल्याला या नाटिकेच्या माध्यमातून मिळणार आहे. 27 मे रोजी मूळचे नाशिक येथेच असलेले परंतु आता अमेरिका आणि कॅनडा येथे स्थित झालेले सतीश देशमुख आणि किमया देशमुख हे, त्यांना जादूगार म्हटलेलं आवडत नाही, एक वेगळी त्यांनी कला या संदर्भात डेव्हलप केलेली आहे. त्यांचा विषय आहे मनाचा शोध आणि वाचन. या विषयावर त्यांचा अतिशय वेगळा कार्यक्रम होईल, आपण त्याची अनुभूती जरूर घ्यावी. 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने आपण प्राध्यापक डॉक्टर गणेश गोविलकर यांचं व्याख्यान आयोजित केलं आहे. मरिता मारिता मरेतो झुंजेनं असा एक आगळा वेगळा विषय या ठिकाणी गुंफला जाणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे भारतीय संविधानाचं हे अमृत महोत्सवी म्हणजे 75वं वर्ष आहे. त्यानिमित्ताने पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड हे भारतीय संविधान अमृत मंथन या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. 30 आणि 31 मे या 2 दिवसांचे जे कार्यक्रम आहेत ते आपण 1 आणि 2 जून असे पुढे ढकललेले आहेत. त्याचं कारण या परिसरामध्ये
अयोध्या येथील श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी येणार आहेत आणि त्यांची रामकथा या परिसरात होणार आहे. त्यामुळे आपण 30 आणि 31 मे रोजी होणारे कार्यक्रम 1 आणि 2 जून रोजी आयोजित केलेले आहेत. याच ठिकाणी 1 जून रोजी ज्येष्ठ पत्रकार संतोष आंधळे हे या ठिकाणी अवयवदान चळवळीच्या संदर्भात आपल्याशी संवाद साधतील आणि 2 जून रोजी या ठिकाणी झी मराठी टी व्हीच्या सहकार्याने झी उत्सव नात्याचा, झी उत्सव मराठीचा हा ग्रँड फिनाले कार्यक्रम होईल. या कार्यक्रमामध्ये झी टी व्हीवरील विविध मालिकांमधील नामवंत कलावंत, सारेगमपमधील गायक, सेलिब्रिटी निवेदक आणि नृत्य कलाकार हे सहभागी होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा आपण मोठ्या संख्येने लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला व्याख्यानमालेच्या वतीनं विनंती करतो. व्याख्यानमालेच्या या आयोजनासाठी भरपूर खर्च असतो. आपण कोणतंही पावती पुस्तक छापत नाही, नवीन तंत्रज्ञानाचा आपण वापर करतो. या ठिकाणी QR कोड लावलेले आहेत. ज्या नागरिकांना इच्छा असेल आपण हा QR कोड स्कॅन करून आपली देणगी संस्थेच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपण सर्वजण हिरंब कुलकर्णी यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. हिरंब कुलकर्णी हे फिनलंडमधील शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि फिनलंड ही शिक्षण अभ्यासक्रमाची जगातील 1 क्रमांकाची संस्था मानली जाते, देश मानला जातो. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवीन पिढीला मार्गदर्शन करणारा विषय हा विशेषत्वाने हिरमजी आपल्या व्याख्यानातनं मांडणार आहेत. आपण जरूर या व्याख्यानाचा लाभ घ्या. आज ज्यांना हे व्याख्यान ऐकणं शक्य झालं नाही त्यांच्यासाठी आपल्या व्याख्यानमालेच्या वेबसाईटवर हे भाषण सदैव उपलब्ध असणार आहे. आपण त्याचा देखील निश्चितपणे पुढच्या प्रगतीसाठी लाभ घेऊ शकता. धन्यवाद. आता आपल्याशी संवाद साधतील हिरंब कुलकर्णी. सर्वांना राम राम. वसंत व्याख्यानमाला या वाग्यज्ञाचे सर्व संयोजक मित्र आणि सर्व नाशिककर यांना माझा मनापासून प्रणाम. आणि मला या ठिकाणी बोलण्यासाठी निमंत्रित केलं त्याकरता आपले मनापासून धन्यवाद. तसं म्हटलं तर मला इथं बोलण्यासाठी जो विषय आहे तो विषय चालू करायच्या आधी मी थोडक्यात माझं आणि नाशिकचं असलेलं नातं थोडक्यात सांगतो. आणि जेणेकरून आपला संबंध का आहे एकमेकांशी आणि तुम्ही इथं पुढे 1 तास का ऐकायला पाहिजे याचं एक थोडक्यात आपण एक कंपल्सरी कारण समजून घेऊया. नाशिकचा तर तसा म्हटलं तर मी जावई आहे. माझी बायको शिरीन कुलकर्णी ही कॉलेज रोडला इथल्याच आपल्या नाशिकच्या शाळेतनं त्यानंतर कॉलेज आणि त्यानंतर मग पुणे विद्यापीठ आणि त्यानंतर फिनलंड असा तिचा प्रवास झाला. त्यामुळे नाशिकशी माझा संबंध हा 1997 सालापासून आहे. आणि ह्याच गल्लीमध्ये पुढे आचार्य अत्रे वक्तृत्व स्पर्धा व्हायची, अजूनही होते. तेव्हा 1998 आणि 99 सालचं विजेतेपद हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला मिळालं होतं. त्याच्यामध्ये मी विजेता होतो त्यावेळेचा. आणि ह्याच्याच पुढे तर सारडा कन्या विद्यालय किंवा पेठे महाविद्यालयामध्ये गोह देशपांडे नावाची वादविवाद स्पर्धा व्हायची. त्याच्यामध्ये पण मला 2रं पारितोषिक मला मिळालं होतं. त्यामुळे माझ्यासाठी नाशिक हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि थोडा रोमॅन्टिक असाही विषय आहे ॲक्च्युली. पण त्याहीपेक्षा मला तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. ज्याप्रमाणे तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या बाकीच्या सर्वांचा सहवास असतो, देवाचा सहवास असतो, देवाचे आशीर्वाद असतात, त्याप्रमाणे आपल्या आईवडिलांचे आणि आपल्या सासू सासऱ्यांचे त्याच्यामध्ये तुमचे सहभाग असतात. मला अजूनही वाटतं आहे माझे सासू सासरे आता हयात नाही आहेत, पण आत्ताही या 2 खुर्च्यांवरती ते बसले असतील आणि नक्की ते माझ्याकडे बघत असतील आणि आशीर्वाद देत असतील असं मला नक्की वाटतं आहे. कारण की त्या जर असत्या, माझ्या सासूबाई इथं असत्या तर त्या नक्की इथं आल्या असत्या आणि कितीही वय झालं असलं तरी जो त्यांचा उत्साह अतिशय दांडगा होता. आपण आता महत्त्वाच्या विषयाकडे जाऊया. आणि
तुम्हा सगळ्यांना कदाचित तुमची इच्छा असेल की आपण शिक्षणाविषयी बोलणार आहोत, पण शिक्षण हा विषय बोलण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा समाज समजून घेणं पहिल्यांदा आवश्यक आहे. आणि आत्ता हा एज्युकेशन 4.0 असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ एज्युकेशन 1.0, 2.0, 3.0 किंवा 5.0 असं पण काहीतरी असेल. आपण iPhone 11, 12, 13, 14 अशी व्हर्जन्स बघतो, त्याप्रमाणेच हे एज्युकेशनचं व्हर्जनिंग आहे. पण हे व्हर्जनिंग सुरुवात व्हायच्या आधी जे आपल्याला माहिती असायला पाहिजे ते म्हणजे समाजरचनेमध्ये काय बदल घडत आहेत. तर एकूण मनुष्य उत्क्रांतीमध्ये ज्या काही आपल्याला टप्पे आहेत त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीचा जो टप्पा होता त्यामध्ये मनुष्य प्राणी हा एक हंटर होता, एक शिकारी होता. तो वेगवेगळ्या पद्धतीने शिकार करून किंवा जंगलात जाऊन जे काही मिळेल ते खाणं आणि आपला उदरनिर्वाह करणं एवढंच फक्त त्यामागचं कर्तव्य पूर्ती होती. पण त्यानंतर शेतीचा शोध लागला जवळपास 13,000 BC मध्ये, म्हणजे 15,000 वर्षापूर्वी शेतीच्या माध्यमातून आपण अन्न निर्माण करू शकतो. आणि त्याच्यानंतर 13,000 ख्रिस्तपूर्व असा आपण ॲग्रिकल्चरल रिव्होल्युशन म्हणतो की ज्याला ॲग्रेरियन सोसायटी म्हणतो आपण. त्यानंतर कालांतराने 17व्या शतकामध्ये आणि 18व्या शतकामध्ये इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं आणि त्यानंतर इंडस्ट्रियल सोसायटी असं आपण त्याला म्हणतो की ज्याला आपण सोसायटी 3.0 असं म्हणूया. त्यानंतर इंटरनेट, टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर्स यांचा शोध लागला आणि त्या माध्यमातून सोसायटी पूर्णपणे बदलली आणि फक्त इंडस्ट्री किंवा ॲग्रिकल्चर ह्याच्यावर सोडून इन्फॉर्मेशन सोसायटी, नॉलेज सोसायटी ह्याच्याकडं आपला समाजाचा मार्गक्रमणा सुरू झाली. आता ह्या पुढच्या काळामध्ये वेगवेगळे सोशलिस्ट किंवा वेगवेगळे शास्त्रज्ञ असं प्रेडिक्ट करतायत, असा अनुमान मानतायत की ह्या पुढचे जी सोसायटी असेल ती क्रिएटिव्ह सोसायटी असेल. आता क्रिएटिव्ह सोसायटी हा जो शब्द आहे हा खूप इंटरेस्टिंग शब्द आहे. कदाचित आपल्याला क्रिएटिव्हिटी हा शब्द म्हटल्यावर आर्ट्स, क्राफ्ट, चित्रकला, हस्तकला, नाट्यक्षेत्र एवढ्यापुरतं आपण कदाचित मर्यादित आपल्याला ठेवतो. पण क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएटिव्ह काय असतं याचं जर थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर एका शब्दात सांगतो, ते म्हणजे स्टीव्ह जॉब्स. आज मितीला सर्वांकडे मोबाईल फोन आहेत. स्टीव्ह जॉब जेव्हा 2005 साली जेव्हा त्यांनी बघितलं की नोकियासारखी अग्रगण्य कंपनी की ज्या कंपनीचा मार्केट शेअर मोबाईलमध्ये जवळपास 72% आहे वर्ल्ड वाईड, तेव्हा स्टीव्ह जॉब्स आला. 2006 मध्ये त्यांनी विचार केला पहिल्यांदी आणि आपल्या टीमला सांगितलं की मला माझ्या मोबाईलला, तेव्हा प्रत्येकाच्या मोबाईलला कीपॅड असायचं, त्यात नंबर असायचे. तो म्हणाला मला कीपॅडचा त्रास होतो या. तो म्हणाला आय डोंट वॉन्ट एनी की ऑन माय मोबाईल. मला माझ्या मोबाईलवर एकही की नको आहे, एकही बटन नको आहे. तेव्हा सगळ्यांनी वेड्यात काढलं त्याला. असं कसं होऊ शकतं? नोकियासारख्या कंपनीमध्ये, पण मी नोकियामध्ये तेव्हा होतो, आमची हायर मॅनेजमेंट त्या विचार करत होती की कीलेस मोबाईल असणं हे थोडं घातक आहे. 2007 मध्ये आयफोन पहिला लॉन्च झाला आणि त्याच्यामध्ये फक्त 3 बटणं होती, होम स्क्रीन, बॅक आणि मेनू. 3च बटणं होती. बाकीचा सगळा पूर्णपणे मोबाईल जो होता माणसांना तो समजायला वेळ लागला. माणसं म्हणायची की जोपर्यंत मी आयफोन घेऊन कुठेतरी जाईन तोपर्यंत नोकियानी ऑलरेडी काम झालं असेल माझं. पण आज मितीला किती जणांच्या फोनवरती कीपॅड्स आहेत? एकाही माणसाच्या ज्याच्यावरती कीपॅड नसेल. ह्याला म्हणतात व्हिजनरी, ह्याला म्हणतात क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी ह्या शब्दाचा अर्थ फक्त हा तुम्ही आर्ट्स क्राफ्ट्समध्ये बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, फिजिक्समध्ये, जॉग्रॉफी, केमिस्ट्री, कुठल्याही सब्जेक्टमध्ये, कुठल्याही विषयामध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी आणू शकता आणि तुम्ही आणली पाहिजे. हे सोडा,
आपल्या गृहिणी आहेत, माता आहेत आणि आजकाल पुरुष पण आहेत, स्वयंपाकघरात सुद्धा उत्तम पद्धतीनं क्रिएटिव्ह असतात. तर ही क्रिएटिव्हिटी मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये जेव्हा जागृत होईल तेव्हा त्याला आपण क्रिएटिव्ह सोसायटी असं म्हणूया. पण ह्याच्या माध्यमातनं क्रिएटिव्ह सोसायटीचं महत्त्वाचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यातनं ऑटोमेशन आणि डिसेंट्रलायझेशन हा त्यातले 2 महत्त्वाचे पार्ट आहेत. आणि अशा पद्धतीनं समाजाच्या उत्क्रांतीचे टप्पे तयार होत गेले. आता ज्याप्रमाणे सोसायटी समाज वाढत गेला त्याप्रमाणे इंडस्ट्रीचं पण इंडस्ट्री 1.0 टू इंडस्ट्री 5.0 असं व्हर्जनिंग होत गेलेलं आहे. तुम्ही जर बघितलं इथं तर अगदी सुरुवातीपासून वाफेच्या इंजिनाचा शोध, याच्यापासून यंत्र आणि स्वयंचलित यंत्र, याच्यापासून इंजिनाचा शोध, त्यानंतर इंडस्ट्री 2.0 मध्ये मास प्रोडक्शन आणि असेंब्ली लाईन, मुबलक मोठ्या प्रमाणावर सतत प्रोडक्शन करण्यासाठी जी तंत्रज्ञान लागतं त्याला इंडस्ट्री 2.0 म्हणायचं. त्यानंतर कॉम्प्युटर्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून जे तंत्रज्ञान बदललं त्यामुळे इंडस्ट्री बदलली, त्याला आपण इंडस्ट्री 3.0 म्हणतो. त्यानंतर आत्ताच्या काळात जो आत्ता विषय सगळ्यांसमोर आहे तो म्हणजे इंडस्ट्री 4.0, ज्याच्यामध्ये आपण IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि वेगवेगळ्या सायबर सिस्टीम्सच्या माध्यमातून आपण समाज, उद्योगधंदे आणि शिक्षण सर्वच बदलत चाललेलं आहे आणि त्याकरता त्याला आपण इंडस्ट्री 4.0 म्हणतो. पण इंडस्ट्री 5.0 आता सर्वांना माहिती आहे, ChatGPT किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अगदी परवलीचा शब्द झालेला आहे. पण हा थोडासा अवघड वाटणारा विषय मी पुढच्या काही वेळात अतिशय सोप्या पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये काय त्याचा बदल घडणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट या पहिल्या लाईनीपासून बसलेल्या आजींपासून ते शेवटी उभं राहिलेल्या माझ्या तरुण मित्रापर्यंत आणि जी अजून मुलं पुढे येणार आहेत त्यांच्यासाठी पण तो उपयुक्त आहे आणि त्यांच्यावरती त्याचा इम्पॅक्ट घडणार आहे आणि तो आत्ताच घडत आहे. तुम्हाला कळत न कळत तो इम्पॅक्ट ऑलरेडी घडत आहे. तो इंडस्ट्री 5.0चा इम्पॅक्ट आत्ता एज्युकेशनमध्ये कसा येतो आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात पुढच्या 55 मिनिटामध्ये हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आता हे जे सोसायटल डेव्हलपमेंट आहे आणि त्याप्रमाणे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे, ह्याचा जर तुम्ही स्पीड बघितला तर सोसायटी हजारो वर्षांनंतर चेंज होते. सोसायटी चेंज व्हायला म्हणजे हंटिंग सोसायटीपासून शेतीप्रधान होण्यासाठी काही हजार वर्षांचे काळ गेला. शेतीप्रधानपासून इंडस्ट्रियल सोसायटी जायला जवळपास 15,000 वर्षांचा काळ गेला. पण त्यानंतर इंडस्ट्रीपासून इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेशनपासून क्रिएटिव्हिटी ही गेल्या 50 ते 70 वर्षातली गोष्ट आहे फक्त. याचा अर्थ द चेंज ॲट विच सोसायटी चेंजिंग इज सुपर फास्ट. त्यामुळे ह्याच्या पुढचा सोसायटल चेंज हा जेव्हा आपण बोलतोय तोपर्यंत समाजरचना चेंज झालेली आहे. आज आपण बोलतोय, आज संध्याकाळचा समाज हा 10 वर्षापूर्वीचा समाज नव्हता. 10 वर्षापूर्वी कुणी असा विचार करू शकला असता का? आपण सोडून द्या, आपले एक राज्यकर्ते पण विचार करत नव्हते की एक भाजीवाली किंवा एक चहावाला UPI वापरून बारकोड स्कॅन करून चहा मिळवेल, आपल्याला पैसे देता येतील. 2017च्या पार्लमेंट डिबेटमध्ये आपले माजी अर्थमंत्री म्हणाले होते, अरे तुम्ही हे काय सगळं पेमेंट्स म्हणतायत, ऑनलाईन पेमेंट म्हणताय, तुम्ही काय भाजीवालीला काय तुम्ही हातात स्वायपिंग मशीन देणार? हे 2017 साली बोललेलं. 2020 सालापासून सगळेजण इन्क्लुडिंग मी, आपण सर्व मोबाईल फोन वापरतो आणि त्या माध्यमातून पेमेंट करतो. ह्याचा अर्थ एकदा जर समाजाला एखाद्याची उपयुक्तता कळली तर समाज 3 ते 4 वर्षामध्ये पूर्ण समाज, पूर्ण भारत हा पेमेंट मेथड बदलू शकतो. आणि हे मी युरोपमध्ये राहतो, भारतीय समाज हा युरोपच्या कमीत कमी 25 वर्ष पुढे आहे. युरोपमध्ये हे डिजिटल पेमेंट यायला म्हणजे एवढ्या ॲडव्हान्स पद्धतीचं की जस्ट तुम्ही QR कोड स्कॅन करता. आमच्याकडे पण क्रेडिट कार्ड्स, मोबाईल पेमेंट सगळे आहेत, बट द मॅसिव्ह पेमेंट सिस्टीम्स ही जी अशा पद्धतीने आलेली आहे ते घडण्यासाठी अजून युरोपला 25 वर्ष जावी लागतील.
आणि ह्याच्याकरता आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत, पहिल्यांदी समाजासाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत. हे 140 कोटी जनतेचं, ज्याप्रमाणे मोदी म्हणतात ना की हे जे आहे काम हे 140 कोटी जनतेचं आहे, आणि खरंच ते तुम्ही करून दाखवलेलं आहे. पण जर तुम्ही बघितलं एवढे सगळे बदल घडत आहेत, तर असा बदल शिक्षण क्षेत्रात पण होत असेलच. तर शिक्षण क्षेत्रातला जो बदल आहे, खेदानं सांगावं वाटतंय की हा बदल एवढा मोठा नाही आहे. ज्या पद्धतीनं इंडस्ट्री वाढत गेली, ज्या पद्धतीनं समाज बदलत गेला, त्या पद्धतीनं शिक्षण क्षेत्र बदलत जातंय आपण म्हणतोय. पण जर तुम्ही मनापासून स्वतःला विचार केलात, आणि ह्याच्यामध्ये मी अगदी विनम्रतापूर्वक शिक्षक असतील आपल्यामध्ये, जे शिक्षण क्षेत्रातले असतील, त्यांना पण मी एक विनंती करू इच्छितो की तुम्हीच विचार करा, आपल्या लहानपणी असलेलं शिक्षण आणि आत्ता आपण जे शिकवतोय याच्यामध्ये किती फरक घडलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणा फक्त पुस्तकं, इंटरनेट असं नका मला सांगू. मला सांगा की तुम्ही किती वेळ क्लासरूममध्ये आल्यावर तुमच्या विद्यार्थ्यांसमोर बोलता. अजूनही बहुतांशी शाळांमध्ये एका तासाला जर 40 मिनिटाचा तास असेल तर त्याच्यापैकी 35 मिनिटं शिक्षकाला बोलावंच लागतं. आणि हे 50 वर्षापूर्वी पण असंच होतं, 70 वर्षापूर्वी पण असंच होतं. हां, आता आपल्यामध्ये नाशिकसारखे उत्तम चोखंदळ श्रोते आहेत, त्यामुळे सगळे म्हणतील अरे नाही, आपल्याकडे ह्याच्याही आधी गुरुकुल पद्धती होती. अगदी बरोबर आहे. आणि ह्या गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून मी फक्त ह्याच्यातला थोडासा बदल सांगतो की आपण स्वतःहून आपल्याच कर्मानी गुरुकुल पद्धतीमध्ये असलेली जी शिक्षा पद्धती आहे, मी परत म्हणतो गुरुकुल पद्धती हा फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चरल फ्रेमवर्क होतं, पण त्याच्यामध्ये शिकवायचं कसं ही जी पद्धती होती ती आपणच आपल्या कर्मानी बंद पाडली. आणि अजूनही आपण अभिमानाने म्हणतो गुरुकुल पद्धती असायला पाहिजे, पण आपल्यापैकी कोणीही आपल्या मुलाला शिक्षकाच्या घरची धुणीभांडी करायला पाठवणार नाही. आणि जोपर्यंत तो धुणीभांडी करणार नाही तोपर्यंत, थोडं मी जरा धारिष्ट्याने म्हणतो, त्या धुणंभांड करण्यातनं जे शिकायला मिळेल ते त्याला PhD करून पण त्याला शिकायला मिळणार नाही. कारण की त्या धुणंभांड करण्यातनं त्याला जे विनयता मिळेल, आपण म्हणतो ना विद्या विनयने शोभते, तर ती विनयता नवीन ज्ञान घेण्यासाठी जी उपयुक्त आवश्यक स्किल आहे ते म्हणजे विनयशीलता. आणि हे आत्ता मी म्हणत नाही, आत्ता ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही सर्व उत्तम संशोधन चाललेली आहेत त्याच्यामध्ये ह्युमिलिटी, हंबल लर्निंग हा त्याच्यामागचा महत्त्वाचा पार्ट आहे की जो काही वर्षांपूर्वी आपण सोडून दिला. त्यामुळे आपल्याला वाटतं शिक्षण घेतल्यावरती मला काहीतरी 2 शिंग आलेली आहेत, त्याच्यामुळे आपण तो विचार करतो. आता हा सगळा विचार सोडून जाऊन परत आपण बॅक टू रूट्स यायला पाहिजेत. पण मी जेव्हा हे म्हणतो की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर जेव्हापासून पब्लिक एज्युकेशन सुरू झालं, मास एज्युकेशन सुरू झालं, ते साधारणतः 17व्या शतकात सुरू झालं. 1675 या टाईमफ्रेममध्ये हे सुरू झालं. आणि तेव्हा आपण त्याला एज्युकेशन 1.0 म्हणूया. त्या एज्युकेशन 1.0मध्ये मेनली लेक्चरिंग मेथड आणि मेमरायझेशन, म्हणजे लेक्चर देणे आणि लक्षात ठेवणे, पाठांतर करणे, रोट लर्निंग, असा त्याच्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. आता बाकीचे जे 2.0, 3.0, 4.0 आहेत याच्यामध्ये थोडक्यात आपण जाऊया. मग त्याच्यामुळे आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करू शकतं याच्याबद्दलचा तुम्हाला थोडक्यात एक आयडिया तुम्हाला मिळेल. त्याच्याकरता आपल्याला एज्युकेशन 1.0 कसं आहे हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. अगदी साध्या सोपा शब्दात सांगायचं झालं तरी घोका ओका ही जी सिस्टीम आपण म्हणतो त्याला आपण एज्युकेशन 1.0 म्हणूया. त्याच्यामध्ये एक वन वे कम्युनिकेशन असेल. आत्ता मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, तुम्हाला प्रश्न विचारायचा आत्ता तरी सोय नाही, नंतर कालांतराने तुम्ही मला विचारू शकाल. पण ह्याच्यातनं मी बोलतोय ते तुमच्यापर्यंत जाते की नाही हे फक्त मी ॲझ्युम करू शकतो की तुम्हाला काहीतरी कळतंय बाबा मी काय बोलतोय, त्याला काहीतरी महत्त्व आहे. शिक्षकाला
हे महत्त्व कळण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. कुठल्याही शिक्षकाला जर तुम्ही मनापासून विचारलं की तुम्हाला बोलायला आवडतं का, तर त्याला बोलायला आवडत नाही. किती शिक्षिका दिवसभर बोलत असतात, घरी आल्यावर एक शब्द बोलत नाहीत. त्यामुळे शिक्षकांचे नवरे जरा सुखी असतात. आता हा जो एज्युकेशन 1.0चा महत्त्वाचा चेंज घडला तो 17व्या शतकापासून 1990 सालापर्यंत हा कंटेंट असाच्या असा होता. पण गेल्या 30 ते 40 वर्षामध्ये एज्युकेशन 2.0 आलं. इंटरनेटनी क्रांती घडवली, टेक्नॉलॉजी आली आणि 1995 जेव्हा इंटरनेट पब्लिक सिस्टीम व्हायला लागली, त्याच्या आधी फक्त ती आर्मी नेव्हीकडेच फक्त होती US मध्ये. पण जेव्हा इंटरनेट ही जरा थोड्या मोठ्या प्रमाणावर यायला लागलं, भारतामध्ये पण 1990 ते 1995मध्ये इंटरनेटचा शिरकाव झाला. तेव्हापासून माणसांना असं वाटायला लागलं की अरे इंटरनेट आल्यामुळे जग बदलेल आता, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या होतील. अर्थातच बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्या. पूर्वी आमच्या ऑफिसमध्ये माझे वडील बिझनेस करायचे. आमच्या ऑफिसमध्ये एक माणूस होता, त्याचं काम फक्त एवढं असायचं की जाऊन कोपऱ्यावरनं जे पाहुणे येतील किंवा जे कस्टमर येतील त्यांच्यासाठी रिक्षा बोलून आणायची. तेवढंच काम असायचं त्याचं, रिक्षा बोलून आणायचं. त्याचं नाव बाळू होतं. आजकाल तो बाळू माझ्या मोबाईलमध्ये असतो, त्याला आपण उबर किंवा ओला म्हणतो. कारण की आजकाल त्या माणसाची गरज नाही आहे. मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीनं ओला उबरच्या माध्यमातून टॅक्सी रिक्षा बोलू शकतो. पण शिक्षणाच्या माध्यमातून तेव्हा असं वाटायला लागलं की अरे आता पूर्ण संशोधन हे ऑनलाईन पद्धतीनं व्हायची शक्यता आहे. याला आपण एज्युकेशन 2.0 म्हणूया, शिक्षण 2 म्हणूया. पण त्याच्यानंतर जी महत्त्वाची गोष्ट आणि चेंज जगामध्ये घडायला लागलेला आहे की जो आत्ता एज्युकेशन 3.0 हे आत्ता या युगामध्ये आत्ता एज्युकेशन 3.0चं युग आहे किंवा ते ओसरत चाललं आहे असं एक म्हणतात. मी प्रत्यक्ष जगभरातल्या कमीत कमी 2 ते 2,500 हजार शाळांमध्ये भेटी दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या खंडांमध्ये, आशिया खंडामध्ये, आफ्रिका खंडामध्ये, लॅटिन अमेरिका, नॉर्दर्न अमेरिका. मला खूपच कमी ठिकाणी एज्युकेशन 3.0 चांगल्या पद्धतीने चाललं आहे असं मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो. पण याचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की ह्या एज्युकेशन 3.0मध्ये कोलॅबरेटिव्ह लर्निंग म्हणजे थोडक्यात म्हणजे परस्पर माध्यमातून, म्हणजे मी एकटा जे शिकायचं आहे मला ते फक्त मला एकट्याला शिकून चालणार नाही, तर माझ्याबरोबर समाजाबरोबर मी शिकलं गेलं पाहिजे. म्हणजे आज मी तिला आपण सगळे इथं बसलेलो आहोत, मी फक्त एक लेक्चर द्यायच्याऐवजी आपण जर एकमेकांच्या माध्यमातून, समूहाच्या माध्यमातून, एका छोट्या प्रोजेक्टच्या माध्यमातून गंगेला साफ कसं करायचं असा आपण प्रोजेक्ट धरला तर आपल्याला काही बोलायची गरज नाही, प्रत्यक्ष कृती करायची गरज आहे. तेव्हा त्याला स्टुडंट सेंटर, कोलॅबरेटिव्ह, प्रोजेक्ट बेस्ड असं लर्निंग म्हणू शकतो आपण. अशा पद्धतीनं कृतीतून शिक्षण घेणे याला आपण एज्युकेशन 3.0 म्हणूया. आणि ह्याच्यामध्ये शिक्षकाचं काम हे कुठल्याही प्रकारे नॉट अ सिटिंग सेंट ऑन द डायस असं नसतं. त्याच्यामध्ये मुलांबरोबर बसून त्यांच्याबरोबर त्यांच्यातलाच एक होऊन काम करणं हा एज्युकेशन 3.0चा महत्त्वाचा उद्देश आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्यातनं जो चेंज होतो आहे, ज्याप्रमाणे विद्यार्थी बदलत आहेत त्याप्रमाणे शिक्षकही बदलणं अपेक्षित आहे, शिक्षकांचा रोल पण बदलणं अपेक्षित आहे. आता तुम्ही एवढं सगळं ऐकताय तर आता मी तुम्हाला एक धोक्याची घंटा सांगतो, एक धोक्याचा इशारा सांगतो. हा धोक्याचा इशारा असा आहे की हे जे एज्युकेशन 3.0 आत्ता चाललेलं आहे असं म्हणू शकता, ह्याच्यानंतर एज्युकेशन 4.0 किंवा 5.0 जे असणार आहे हे शिक्षक किंवा शिक्षण संस्था यांच्या ताब्यात नसणार आहे. ते ऑलरेडी तुमच्यापासून दूर गेलेलं आहे. ते आपल्याबरोबर आणण्यासाठी काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया. पण
ज्या शिक्षकाचा महत्त्वाचं कर्तव्य हे विद्यार्थ्यांना शिकायला प्रवृत्त करणं, त्याच्यामध्ये रस निर्माण करणं हे आहे, ते महत्त्वाचं कर्तव्य आत्ताच्या असलेल्या स्ट्रक्चरमुळे, आपल्याला असलेल्या आकृतिबंधामुळे ते शिक्षक स्वतःच पूर्ण करू शकत नाही, शाळा पूर्ण करू शकत नाही, महाविद्यालय पूर्ण करू शकत नाही. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपला असलेला, पालकांचा पण असलेला आग्रह की माझ्या मुलाला हे यायला पाहिजे. यायला पाहिजे म्हणजे काय, ते मुलाला येतच आहे. लहान मुलाला तुम्हाला काही शिकवावं लागत नाही. लर्निंग इज बाय डिफॉल्ट. आम्ही म्हणतो की प्रत्येक मनुष्य प्राणी हा शिकायला जन्माला आलेला आहे. शाळेत जाऊन शिक्षण बंद पडतं. स्कूल इज द गॅप बिटवीन मी अँड लर्निंग असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामागचा उद्देश हा आहे. आणि तो एज्युकेशन 4.0मध्ये ती गॅप कमी करण्याचा महत्त्वाचा विचार आहे. आता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, हे इंडस्ट्री 4.0चं महत्त्वाचं लक्षण आहे, ज्याच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक यंत्र हे एकमेकाशी बोलू शकतं, चर्चा करू शकतं आणि त्याच्या माध्यमातून नवीन उत्पादन घडू शकतं. हा जो विश्वास इंडस्ट्री 4.0कडे आहे, त्याच्याकरता जे स्किल लागणार आहे, त्याच्याकरता जे कौशल्य लागणार आहे, ते एज्युकेशन 4.0 प्रोव्हाइड करणार आहे. त्या पद्धतीचे विद्यार्थी तयार करणं हे शिक्षण व्यवस्थेचं महत्त्वाचं कार्य आहे. आता ह्या माध्यमातून, कारण की एवढ्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. पूर्वी अगदी सोपं होतं. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, लॉ, आर्ट्स, कॉमर्स या एक 20-25 शाखा उघडल्या की कॉलेज चालून जायचं. आज मी तिला भारतातली कॉलेज सोडा, जगातल्या सर्व कॉलेजेसमध्ये कमीत कमी 25 ते 30 डिपार्टमेंट्स असतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कमीत कमी उपशाखा 6 ते 7 असतात. त्यामुळे 100 ते 125 डिपार्टमेंट्स आणि त्यांच्या उपशाखा असा मोठा व्याप करून कुठलंही विद्यापीठ चालतं. आणि बाय द वे, कदाचित आपण जे विषय सांगतो, जे सांगितलेले असतात तेवढेच फक्त शिकवतो. आज मी तिला अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, फिनलंडमध्ये नवीन विषय शिकवणे किंवा नवीन विषयाचा अंतर्भाव करणे हे 10 वर्षांनी करत नाहीत, 1 वर्षात करतात. जर इंडस्ट्री बदलली असेल तर त्याचा रिस्पॉन्स आत्ता घडला पाहिजे. हा रिस्पॉन्स चेंज जो आहे तो एज्युकेशन 4.0मध्ये अपेक्षित आहे. कारण की त्याला आपण पर्सनलाइज लर्निंग, तुम्हाला गरज काय आहे, इंडस्ट्रीला गरज काय आहे. आज मी तिला जुन्या मोटर्स वापरत नाही आपण, तर त्या मोटर्सचा जर इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये उपयोग नाही तर त्याचा अभ्यास फक्त परीक्षेला येतो म्हणून अभ्यास करणं हे किती संयुक्तिक आहे. आणि ते जर नाही तर ते बाजूला काढणं हा एज्युकेशन 4.0चा ॲडॅप्टिव्ह लर्निंग, ॲडॅप्शन करणे. ज्याप्रमाणे समाज बदलतोय, ज्याप्रमाणे गरज बदलते आहे, त्याप्रमाणे शिक्षण पण ॲडॅप्ट व्हायला पाहिजे, बदलायला पाहिजे. हा त्याच्या मागचा महत्त्वाचा पार्ट आहे. आता याच्या पुढचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे एज्युकेशन 5.0. हा खूप पुढचा विचार आहे. पण तुम्हाला वाटेल की हा पुढचा विचार म्हणजे खूप 100 वर्षापूर्वीचा आहे का, पुढचा आहे का? तर नाही. मी सांगतो, हा विचार कदाचित पुढच्या रविवारपर्यंतचा आहे. पुढच्या रविवारी पण कदाचित तुम्हाला एज्युकेशन 5.0 हे शब्द ऐकायला मिळतील. आपण आता बोलायला सुरुवात करूया. ज्या एज्युकेशन 5.0 बद्दल बोलतोय त्याचा मूळ उद्देश जो आहे की जेव्हा तंत्रज्ञान एवढं पुढे वाढतंय, ज्या माध्यमातून माणसाचा माणसाशी संवाद घडणं हे प्रीमियम वाटतंय. यंत्रांचा यंत्रांशी संवाद हा बाय डिफॉल्ट घडतोय आणि माणसाचा यंत्रांशी संवाद हा पण बाय डिफॉल्ट घडतोय. आता ह्या समाज ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं की समाज ज्याप्रमाणे बदलतोय, इंडस्ट्री, औद्योगिकीकरण ज्याप्रमाणे बदलतंय, त्याप्रमाणे शिक्षण पण बदलतंय. आता ह्या शिक्षणामध्ये तुम्हाला असं जाणवेल की एखादा विद्यार्थी त्याला जर शिकायचं असेल तर त्याची डिपेंडन्सी ही एका व्यक्तीवर नाही आहे, ही एका संस्थेवर नाही आहे, तर ती एका
थोडक्यात सांगायचं ती यंत्रावर आहे. आता यंत्र हा शब्द मी थोडासा चुकीचा वापरतो आहे, कारण की ते यंत्र हे 100% यांत्रिक नाही आहे. त्या यंत्राला पण काही पद्धतीनं थोडी स्वतःची बुद्धिमत्ता आहे. तुम्ही जे बोलताय ते समजून घ्यायची क्षमता आहे. ती क्षमता लक्षात घेऊन ते यंत्र तुम्ही जे बोलताय ते लक्षात घेऊन त्याच्यावरती उत्तर देऊ शकतं. जर तुम्ही चुकीचा शब्द वापरला तर त्याच्यातली चूक काढू शकतं. जर एखादा नवीन शब्द तुम्हाला सुचवायचा असेल तर ते सुचवू शकतं. हे मी कशाबद्दल बोलतो? यंत्राबद्दल बोलतो काय? एखादी शिक्षा करायची असेल मला, एखादा मुलगा चांगला वागत नाही आहे, तर ते यंत्र त्याला कळेल की बाबा हा चुकीचा वागतोय, तर तो त्याला 10 वेळा सांगेल की बाबा हे करू नकोस बाबा, हे चुकीचं आहे, आज रात्री बाहेर जाऊ नकोस बाबा. पुण्यातल्या माणसांना सांगावं लागतं की रात्री पबमध्ये जाऊ नका, रात्री गाडी चालू नका 200च्या स्पीडनी, हे सांगावं लागतं अनफॉर्च्युनेटली. पण हे यंत्र जे आहे ते यंत्र सांगत जाईल, तुम्हाला रिमाइंड करत जाईल, तुम्ही ज्याप्रमाणे वागताय त्याप्रमाणे त्याचा फीडबॅक घेत जाईल आणि हे यंत्र तुमच्याबरोबर कायमस्वरूपी असेल. आता ह्या सगळ्या यंत्राला आपण म्हणतो सोशल लर्निंग रोबोट्स. सोशल लर्निंग. तुम्हाला कदाचित हे वाटेल की अरे कुठलं बोलतोय हा, तर मी सांगतोय मी पुढच्या रविवारी तुम्ही बघा सोशल लर्निंग रोबोट्स तुमच्याबरोबर काम करायला सुरुवात करतील, जर तुम्हाला माहिती असेल की ते वापरायचे कसे. आज मी तिला सोशल लर्निंग रोबोट्स हे मार्केटमध्ये आलेले आहेत. त्याच्याबद्दलचा आत्ताच एक व्हिडिओ आलेला आहे उत्तम. तो व्हिडिओ आपण थोडक्यात बघूया. आपण तुम्हाला कळेल. Hello there. I'm here with my son and I'd love you to tutor him on this. Actually, It's loading up. हा सलमान खान नावाचा एक उत्तम एज्युकेशनिस्ट आहे, हा उजवीकडचा. त्याच्या मुलाला तो ट्रिग्नोमेट्री शिकवतोय. राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये हायपोटेन्यूस कुठली, कर्ण कुठला, ॲडजस्टंट साईड कुठली, याच्याबद्दल बोलतोय. आणि काय होतंय ते फक्त लक्षात घ्या. All right, make sure I can see our screen. actually, in this format, Hello there. I can't. I'm here with my son and I'd love you to tutor him on this math problem, but don't give him the answer. You can ask questions and nudge him in the right direction, but I really want to make sure he understands it himself. And he's here in the room, so you can talk to him directly. Of course, I'd be happy to help. Let's look at the problem together. Can you first identify which sides of the triangle are the opposite, adjacent, and hypotenuse relative to angle alpha? All right, so I'm pretty sure this is the angle alpha right here, right? Perfect. That's correct. Now, looking at the triangle, which side do you think is the hypotenuse? Remember Really, the hypotenuse? I'm not totally sure. I think it might be this one, but I really am not sure. This side AC. You're close. Actually, side AC is called the adjacent side to the angle alpha. The hypotenuse is the longest side of a right triangle and is directly opposite the right angle. Can you find which one is the hypotenuse? Oh, okay, I see. So I think the hypotenuse is this really long side from A to B. Would that be correct? Exactly. Well done. Now that you've identified the hypotenuse, can you identify which side is the opposite side to angle alpha? Okay, well, I mean, you told me earlier that this was the adjacent side, and I know that's the hypotenuse, so I'm guessing that this side, BC, is the opposite side. Great deduction. That's absolutely correct. Now that you've identified all the sides relative to angle alpha, do you remember the formula for finding the sine of an angle in a right triangle? Yeah, I know that the sine is equal to the opposite over the hypotenuse. Perfect. That's absolutely right. Now, can you apply that formula to find sine alpha in the triangle using the lengths of the sides that we've identified? Okay, so, I mean, you told me that 7, this side BC, is the opposite side. And then you said that the hypotenuse is the longest side, so that would be this side AB, which is 25.
So would the answer be 7/25? Excellent work. That's correct. Sine alpha equals 7/25. You did a great job identifying the sides and using the sine formula. If you have any more questions, feel free to ask. अजून उदाहरणं त्याला सांगू शकतं, त्याच्याकडनं ते रिवाईज करून घेऊ शकतं. तो एखादी गोष्ट चुकला असेल तर ती चूक जाणून देऊ शकतं. आता ह्या सगळ्याला सोशल लर्निंग रोबोट्स हा कॉन्सेप्ट सगळ्यांसमोर आलेला आहे. मायक्रोसॉफ्ट बिंगनी ज्याप्रमाणे गुगल आपण वापरतो, गुगल क्रोम, त्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट बिंग जे आहे त्याच्यामध्ये को पायलट मोड आलेला आहे. तो को पायलट मोड असंच सांगतो की ज्याप्रमाणे तुम्हाला कॉन्टेक्स्टप्रमाणे तुम्हाला जे प्रश्न उत्तरं पाहिजेत तेवढ्याच प्रश्न उत्तरासाठी जे ज्ञान पाहिजे आणि जी बुद्धिमत्ता पाहिजे ती त्या को पायलटकडे असते आणि त्याच्या माध्यमातून ते को पायलट तुम्हाला मदत करतं. इट लाईक को पायलट, इट्स हेल्प्स यू टू गेट सम असिस्टन्स. ते उत्तर सांगत नाही. आता ह्यामध्ये त्या असिस्टंटनी उत्तर सांगितलं नाही, पण उत्तर काढून घेण्यासाठी जी प्रोसेस असायला पाहिजे ते काम करून दिलं. तुम्हाला भीती वाटते का जरा शिक्षकांना? आपले जॉब जातील. हे जर एवढं सगळं करू शकत असेल तर शिक्षकाचं काम काय, ट्युशनवाल्यांचं काम काय, शाळेचं काम काय? आता तुम्ही सगळे माझ्याबरोबर आत्ता आलेला आहात कारण की तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट कळलेलं आहे आणि पुढच्या 25 मिनिटात या प्रॉब्लेमचं उत्तर काय असू शकतं हे आपण शोधायचा प्रयत्न करूया. हा जो सोशल लर्निंग रोबोट आहे याचं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे ट्युटरिंग. दहा वेळा सांगेल. पहिल्या वेळेला जी चूक केली आहे दुसऱ्या वेळेला ती केली नाही, नवीनच चूक केली तर तो तेही सांगेल, अरे मागच्या वेळेला तू हे बरोबर केलं होतं, आता तू वेगळी चूक केलीस, शांतपणे सांगेल. मग असे शिक्षक विद्यार्थ्यांना आवडणार नाहीत का? आवडतीलच. मग असे विद्यार्थी कोणाकडे जातील? सोशल रोबोट्सकडे जातील. आता तुम्ही म्हणाला हे अरे हे खूप क्रूर बोलतोय बाबा हेरम. हे काही खोटं नाही आहे. ही क्रूरता आहे का? तर नाही आहे बाबा. समाज ज्याप्रमाणे बदलतोय त्याप्रमाणे आपल्याला बदलायला पाहिजे. उद्या अशा प्रकारे शिक्षणामध्ये तुम्हाला असे असिस्टंट निर्माण करून तुम्हाला नवीन नवीन पद्धतीने शिकणं हेच शिक्षणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असेल. आता ह्याच्यामुळे होईल काय? फक्त माहिती देणं ही जी संकल्पना आहे ती यंत्र करतंय. त्याच्याबद्दलची परीक्षा घेणं हेही काम यंत्र करतंय. त्याच्याबद्दलचा फीडबॅक देणं हेही काम यंत्र करतंय. मग शिक्षकाचं काम काय? तर आज मी तिला हे शिक्षकाचं काम बदलणं हे काम करणारी जी संस्था आहे त्याचं नाव काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन. आमची संस्था याच माध्यमातून काम करते आणि शिक्षकाचं पूर्वीचं काम काय होतं आणि आत्ताचं काम काय आहे ह्याच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया. आणि हे मी पुढच्या रविवारपासून हे सुरू होईल असं मी आत्ताच सांगून टाकतो, कारण की हे AI रोबोट्स आलेले आहेत, फक्त आपल्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहेत. अजून एक आठवड्याभराने ते तुम्हाला माहिती होतील. माफ करा, इथं सर इथं इंटरनेट नाही का चालू? हां. तर या शिक्षकाचं जे पूर्वीचं काम होतं किंवा आत्ताचं काम चाललेलं आहे याच्यामध्ये महत्त्वाचं काम काय बाबा? नोट्स देणे, पाठांतर करून घेणे, प्रश्नांची उत्तरं देणे, एखादा प्रमेय समजून सांगणे, त्याच्याबद्दल असलेली परीक्षा घेणे, त्याच्याबद्दलचं ग्रेडिंग करणे, हे सगळे शिक्षकाची महत्त्वाची कामं आहेत. आता तुम्ही म्हणाल
सरकारी शाळांमध्ये आम्हाला जास्त कामं असतात, इलेक्शनची कामं असतात, जनगणना असते, पोलिओ डोस असतो, अजून काय 100 गोष्टी असतात. आता ह्यासाठी पण रोबोट्स आहेच आहेत, त्यामुळे ते पण येणार आहेत. त्यामुळे सरकारी शिक्षक जे आहेत त्यांना एक आनंदाची वार्ता असेल. आणि टेक्नॉलॉजिकली या बऱ्याचसा डेटा मायनिंग या पुढच्या काळामध्ये हा रोबोटच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्याला जास्ती वर्ष नाहीत, 1-2 वर्षांमध्ये काम सुरू होईल त्याचं. पण हा जो भाग पूर्ण होईल तेव्हा त्याचा पुढचा पाठ काय होईल, तो म्हणजे शिक्षक काय करतील. मग तर शिक्षकासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम, आणि ते एकुलतं एक काम असेल, ते म्हणजे विद्यार्थ्याला त्या शिक्षणात रस निर्माण करून देणे, त्याचा इंटरेस्ट निर्माण करणे, तो त्या विषयाकडे आकृष्ट होईल असं काहीही करणे. आणि काहीही करणे या शब्दाचा अर्थ काहीही करणे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आज मी तिला जे कॉलेजमधले विद्यार्थी आहेत ते कॉलेजमध्ये लेक्चरला येत नाहीत. काय येत नाहीत? तुम्ही जर त्यांना सांगा हरकत नाही, आपण ह्याच्याऐवजी आपण इन्स्टावर भेटू, ओके भेटू, इंस्टाग्रामवर भेटू, एक लेक्चर इन्स्टावरती कंडक्ट करू. तुम्हाला सांगतो 100% अटेंडन्स असेल इन्स्टावरती. फेसबुकवरती नक्की असेल. फेसबुकवरती थोडे वयस्कर माणसं असतात त्यामुळे ती विद्यार्थी येत नाहीत, पण इन्स्टामध्ये अजून येतात. त्यामध्ये स्नॅपचॅटमध्ये जर बोललं तर स्नॅपचॅटमध्ये सगळे येतील. थोडक्यात म्हणजे तुम्हाला माध्यम कोणतं निवडायचं हे शिक्षकाचं महत्त्वाचं काम असेल. ह्या विषयाकडे आकृष्ट करायचं असेल. मला विद्यार्थ्यांना जॉग्रफी शिकवायचं असेल तर मी त्यांना क्लासरूममध्ये का बसू, मी त्यांना गंगेच्या किनाऱ्यावर आणीन. जॉग्रफी इथं शिकवली जाईल. तुम्ही इथं शिका, नदी कुठली आहे, उगम कुठनं होतोय, पाणी कुठं चाललेलं आहे, किती पाणी जात आहे, किती TMC पाणी जात आहे, जॉमेट्री, जॉग्रफी, व्हॉल्यूम, फिजिक्स, मास, सगळ्या कॉन्सेप्ट मला ह्या शिक्षकांनी त्याला रस निर्माण व्हायला पाहिजे अशा माध्यमातून निर्माण करून देणे हा शिक्षकाचा महत्त्वाचं काम असेल. दुसरं महत्त्वाचं काम असेल शिक्षकाचं की तो जे काही शिकवतोय त्याच्यातनं काही कौशल्य विकास होतोय का. कारण की आत्तापर्यंत सोपी गोष्ट होती की हिमालयाची उंची किती, सगळ्यात उंच शिखर कुठलं, एव्हरेस्टची उंची किती, गंगेची लांबी किती, याचं एक उत्तर पाठ झालं की मला वाटायचं की मला कळलेलं आहे आणि शिक्षकाला पण वाटायचं त्याचं काम झालेलं आहे. ही माहिती होती, ही माहिती मी दिली. हे 30 वर्षापर्यंत सोपं होतं. 30 वर्षापूर्वी जोपर्यंत ऑनलाईन बुक्स नव्हती, इंटरनेट नव्हतं, तेव्हा हे सोपी गोष्ट होती. 35 वर्षापूर्वी. आज मी तिला सगळी इन्फॉर्मेशन ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळती आहे. आणि ह्या पुढच्या काळामध्ये एखादी गोष्ट चुकली असेल तर त्याच्याबरोबर हा सोशल रोबोट असेल, सोशल लर्निंग रोबोट असेल की जो बदलून पण टाकेल. तर मग शिक्षकाचं काम काय. शिक्षकाचं काम आहे की जर हिमालयाची उंची एवढी असेल आणि उद्या हिमालयाची उंची निम्मी झाली तर नाशिकमध्ये वाळवंट निर्माण होईल, नाशिकमध्ये बर्फ पडेल. आता हे मला प्रूव्ह करून दाखव. ह्याच्यातनं त्याला ॲप्लिकेशन कळेल. त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून त्याचे बाकीचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. त्याच्यातनं जर हिमालयाची उंची निम्मी केली तर नाशिकमध्ये किती बर्फ पडेल, किती सेंटीमीटर बर्फ पडेल हेही त्याला करता येईल. थोडक्यात म्हणजे एज्युकेशन 5.0 किंवा 4.0 मध्ये तुमचे विद्यार्थी जास्त विचार करायला लागतील. त्यांना विचार करायला भाग पडावं लागेल. अदरवाईज साधा विचार करायला यंत्र आहे आणि ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आता हा जो महत्त्वाचा बदल आहे हा शिक्षकाला आणि त्या शाळेला समजला पाहिजे. आणि हे करण्यासाठी काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे. आता हा जो बदल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला AI एनेबल्ड स्कूल्स कशा प्रकारे असायला पाहिजेत, त्याच्यातले शिक्षक कसे असायला पाहिजेत, त्याच्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असायला पाहिजे. कारण की ह्या पुढच्या काळामध्ये तंत्रज्ञान अतिशय सोपं होत जाणार आहे. आजकाल व्हॉट्सॲप किती जणांना वापरता येतं, हात वरती करा. व्हॉट्सॲप सगळेजण हात वरती करतील.
हाच मी प्रश्न 10 वर्षापूर्वी विचारला असता तर काय म्हटले असते, हे काय बाबा इंटरनेट अवघड आहे. 5 वर्षापूर्वी विचारला असता तुम्ही म्हटलं आम्हाला कॉम्प्युटर वापरता येत नाही, व्हॉट्सअप कुठनं वापरू मी. आज मी तिला सगळ्यांना वापरता येते. त्याचप्रमाणे ह्या पुढच्या काळामध्ये शिक्षकांना, म्हाताऱ्या व्यक्तींना, आपल्या घरच्या मोलकरणीला सगळ्यांना AI वापरता येईल. कारण की ते वापरणं सोपं आहे, पण त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे हे शिक्षकाचं महत्त्वाचं काम आहे. त्याचा वापर करून काय शिकवता येईल आणि काय शिकता येईल हा जो विचार मांडणं आहे हे शिक्षणाचं आणि हे शिक्षकाचं महत्त्वाचं काम आहे. सो या माध्यमातून काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन हा AI एनेबल्ड स्कूल नावाचा एक मोठा उपक्रम जगभरात चालवतो आहे. आम्ही जगभरातल्या वेगवेगळ्या शाळांबरोबर त्यांची AI स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, त्याच्यातनं शिक्षक कसे घडले पाहिजेत, पालकांनी काय बदल घडवायला पाहिजे याचं अतिशय सोपं मॉडेल करून आम्ही आणलेलं आहे. आज मी तिला भारतातल्या कमीत कमी 10 अग्रगण्य संस्था हे मॉडेल घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही हे संशोधन करत आहेत. आणि मला माहिती आहे की नाशिक ही ज्याप्रमाणे क्रांतिकार्याची जननी आहे त्याप्रमाणे शैक्षणिक क्रांतीची पण जननी असायला पाहिजे. त्यामुळे ह्या पुढच्या काळात या माझ्या वक्तव्यानंतर अधिकाधिक शैक्षणिक संस्था याचा विचार करतील आणि ह्या माध्यमातून आपल्या शाळेची AI स्ट्रॅटेजी काय असेल याचा नक्की विचार करतील. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं चाललेलं आहे तर मला शिक्षकांनी काय करायला पाहिजे, माफ करा, शिक्षकांनी काय करायला पाहिजे याचं मला अजून सोपं उदाहरण सांगू शकाल का? तर अतिशय सोपं उदाहरण सांगतो की जे आम्ही काम सुरू केलेलं आहे. माफ करा, तंत्रज्ञांनी जरा मदत करायला पाहिजे मला, कारण की हे सगळं इंटरनेट बंद पडलं इथलं ॲक्च्युली. आता हा त्यातला एक महत्त्वाचा पार्ट असतो. दिस इज कॉल्ड डेमो इफेक्ट, की जेव्हा तुम्हाला काही पाहिजे असतं. हां, आत्ता सुरू झालं ते. थांबा मी तिथे परत लोड करतो ते. चार्जिंग पॉईंट संपला, चार्जिंग लावायला पाहिजे. पॉवर बंद आहे, पॉवर बंद आहे. देर इज नो पॉवर. मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. नाही, येस येस, आता सुरू झालं. येस, थँक्यू. ओके, तर कंटाळलात का तुम्ही? नाही ना? हां, ठीक आहे ठीक आहे. कंटाळला असेल तर सांगा का मला, लवकर संपू, आपण घरी जाऊ शकता. तर हरकत नाही. तर आता मी महत्त्वाच्या विषयाकडे येतो. अजून एक शिक्षकाचं जे महत्त्वाचं काम मगाशी म्हटलं की कौशल्य त्याला माहिती असायला पाहिजे. ते कौशल्य म्हणजे काय, नक्की काय, याचं थोडक्यात मी उदाहरण सांगतो किंवा त्याच्याबद्दलचं किती महत्त्व आहे. ते म्हणजे एज्युकेशन 1.0, 2.0, 3.0 हा जर आलेख बघितला तर हा जो आलेख आहे याला स्किल इंडेक्स म्हणतात. की वर्गामध्ये कौशल्य कशी असायला पाहिजेत, याला किती डिमांड असायला पाहिजे ह्याचं एक उदाहरण आहे. पण जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल, जेव्हा महत्त्वाचा विचार रोबोट्स करतील, तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती स्किल्सची गरज लागणार आहे. थोडक्यात म्हणजे आपण आपले विद्यार्थी शाळेमध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे कौशल्य आत्मसात करतील. नुसते मार्क्स किंवा गुण आत्मसात करणार नाहीत किंवा नुसता विषय माहिती आहे असं म्हणून चालणार नाही, तर ते विषय हाताने करतील आणि त्याच्यातनं त्यांचं कौशल्य विकसित होईल. आणि हे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि हा कौशल्य विकास हा होणार आहे. पण तुम्ही म्हणाल हे कौशल्य कोणती कोणती असतील त्यामध्ये, तर एक सुखद धक्का सांगतो. कदाचित ही कौशल्य बरीचशी तुम्हाला असं वाटत असेल की ही आपल्याकडे आहेत, ही अतिशय सोपी आहेत.
त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य आहे, सिक्रेट आहे, ते म्हणजे मोटिवेशन टू लर्न, शिकायची इच्छा असणे. ज्या पुढच्या काळामध्ये शिकायची इच्छा ह्याच्यावरती तुम्हाला सत्र घेतलेली आहे. तुम्हाला एक विषय असेल की मोटिवेशन टू लर्न, लर्निंग टू लर्न असा सब्जेक्ट हा प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी असेल. आता मी नोकियामध्ये होतो. नोकियाचा CEO एकदा म्हणाला होता, नोकियाच्या CEOचं त्या एका आमच्या फिनलंडमधल्या एज्युकेशन मिनिस्टरबरोबर एक मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये एज्युकेशन मिनिस्टरनी नोकियाच्या CEOला विचारलं की तुम्हाला इंडस्ट्रीला शिक्षणाकडनं आणि सरकारकडनं काय अपेक्षा आहेत. तेव्हा नोकियाच्या CEOनी सांगितलं की जर तुम्ही आम्हाला अतिशय एखाद्या विषयामध्ये विद्यार्थी असेल तो आणून दिला तरी चालेल. मला त्याला इंजिनिअरिंग माहिती नसलं तरी चालेल, त्याला मॅथमॅटिक्स काय माहिती असलं तर माहिती नसलं तरी चालेल, आम्ही ते त्याला 6 महिन्यात शिकू. पण जर त्याला टीमवर्क म्हणजे काय माहिती नसेल, त्याला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स माहिती नसतील, त्याला कोलॅबरेटिव्ह लर्निंग माहिती नसेल, त्याला निगोशिएशन स्किल्स माहिती नसतील, तर त्या व्यक्तीचा नोकियामध्ये जॉब करायला काहीही उपयोग नाही. नोकियामध्ये जितक्या वेळ मी जेव्हा गेलो 2004-05 माझा जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा माझा टेक्निकल इंटरव्ह्यू फक्त 2 तास चालला. माझा सायकोलॉजिकल इंटरव्ह्यू 4 दिवस चालला. 4 दिवस मला वेगवेगळ्या ठिकाणी दिवस भर बोलवायचे, कारण की त्यांना माहिती होतं टेक्निकल मी तुमचे मार्क कॅपेबिलिटी बघून कळत आहे, पण मी ॲप्रोचेबल कसा आहे, मी समूहामध्ये काम कसं करतो हे बघणं खूप अवघड आहे. आणि जोपर्यंत नोकरीत घेत नाहीत आणि 6 महिने ते काम करत नाही तोपर्यंत कळणार पण नाही. म्हणून सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून ते त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचे, विचार करायचे, 100 टास्क करायला सांगायचे. मी 4 दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 5पर्यंत एका खोलीत बंदिस्त होतो. काही करायचं नाही, फक्त काम करायचं ते सांगितलेलं. त्याच्यातनं ते माझं बघायचं की अँगर मॅनेजमेंट कसं, माझं प्रेशर कसं आहे, माणसांबरोबर बोलतो कसा, हे बघायचं आहे. त्याचं कारण की टॉप 10 डिजिटल स्किल्स in education 4.0 are problem solving, critical thinking, creativity, people management, coordinating with others, negotiations, service orientation आणि इमोशनल इंटेलिजन्स. आता हे सगळे जे स्किल्स आहेत हे जोपर्यंत शाळांमध्ये शिकवले जात नाहीत तोपर्यंत आपले विद्यार्थी हे नवीन तंत्रज्ञानाला आत्मसात करण्यासाठी त्यांना माहिती मिळेल, पण त्या माहितीचा उपयोग ज्ञानामध्ये आणि ज्ञानाचा उपयोग कौशल्यामध्ये होऊ शकणार नाही. आता हे जेव्हा करायचं असेल तेव्हा त्यांना करिक्युलमप्रमाणे माहिती पण मिळायला पाहिजे. तर असा कुठला देश आहे का की जिकडं हे सगळं होतं ऑलरेडी? तर आहे. मी ज्या देशामधून येतो त्या देशाला ही संकल्पना 30 वर्षापूर्वी कळली. फिनलंडला कळलं की आपली इकॉनॉमी अतिशय छोटा देश, फक्त 50 लाख 55 लाख लोकसंख्या असलेला देश, हा देश जेव्हा 1970 सालापर्यंत युरोपमधला अतिशय गरीब देश होता. 1970 सालापासून 2000 सालामध्ये फक्त 30 वर्षाच्या काळामध्ये या देशांनी अतिशय गरीब अर्थव्यवस्था ते जगातली सगळ्यात उत्तम अर्थव्यवस्था, जगातला एक उत्तम हेल्थकेअर इंडेक्स असलेला देश, आज मी तिला फिनलंड हा गेले सतत 7 वर्ष जगातला सर्वात आनंदी देश म्हणून गणला जातो, हॅपीएस्ट कंट्री इन द वर्ल्ड. असा देश की ज्याच्यामध्ये इनोव्हेशन इंडेक्स सगळ्यात हाय आहे. अशा देशांनी की ज्या देशांनी 1999 साली इंटरनेट हा बर्थराईट सांगितला, ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट हे 4 महत्त्वाचे मूलभूत अधिकार सांगितले, तर हा देश घडण्यासाठी जे महत्त्वाचं जे टूल वापरलं गेलं ते म्हणजे शिक्षण. 1970 सालाच्या आधी फिनलंडमध्ये अतिशय हालाखीची परिस्थिती असायचं कारण, महत्त्वाचं कारण असं होतं की सगळ्या गोष्टी सेंट्रलाइज्ड होत्या.
रस्ते बांधणी, इलेक्ट्रिसिटी, पाणी व्यवस्था सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट करायचं, सरकार करायचं. त्याच्यावरती सोव्हिएत रशियाचा खूप मोठा प्रभाव होता. पण जेव्हा फिनलंड त्याप्रमाणे आलं त्यानंतर त्याला कळलं की अरे आत्तापर्यंत ज्या गोष्टीमुळे आपण खाली आलो आहे त्याच गोष्टी आपण परत परत करत गेलो तर अजून खड्ड्यात जाणार आहोत. तर त्याच्याऐवजी आपण काहीतरी बदल करूया. त्यामुळे 1965 ते 1975 ह्या काळामध्ये पूर्ण फिनलंडनी कात टाकली आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी केल्या. पहिली महत्त्वाची गोष्ट, बहुतांश गोष्टी प्रायव्हेटाईज करून टाकल्या. आज मी तिला रेल्वे, इलेक्ट्रिसिटी, पाणी, रस्ते बांधणी सगळ्या गोष्टी फिनलंडमध्ये प्रायव्हेट सेक्टर करतो. सरकारचं त्यात काम नाही. गव्हर्नमेंट डोंट डू धीज जॉब्स. पण फिनलंड म्हटलं आणि जो दुसरा आणि महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणाला, फिनलंड म्हणाला की 2 गोष्टी आम्ही प्रायव्हेटाईज करणार नाहीत. त्या कुठल्या असतील? एज्युकेशन आणि दुसरं आरोग्य. अगदी बरोबर आहे. एज्युकेशन आणि हेल्थकेअर या 2 गोष्टी आम्ही प्रायव्हेटाईज करणार नाहीत. कारण की त्याचा साधी संकल्पना आहे. फिनलंडनी विचार केला की जेव्हा एखाद्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही चांगलं आरोग्य दिलं आणि चांगली बुद्धी दिलीत तर त्याच्यानंतर रस्ते बांधणी, अजून पर्वत बांधायचे, विमान लॉन्च करायचं आहे, स्पेसक्राफ्ट लॉन्च करायचं, सगळं तो माणूस करेल. त्यामुळे 2 गोष्टी चांगल्या पद्धतीने सरकारने करायला पाहिजेत. हा बदल फिनलंडने 1970 साली सुरू केला. तो बदल पूर्ण व्हायला 30 वर्ष पूर्ण लागली. याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मोठे शिक्षणाचे रिफॉर्म झाले. आता आपण मागच्या वर्षी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये आपण लॉन्च केली, NEP 2020. मागच्या वर्षीपर्यंत त्याचा 1 टप्पा पूर्ण होणं अपेक्षित होतं. त्याचं काय झालं आपण बघतोय. पण जर फिनलंडसारख्या फक्त 55 लाख लोकसंख्या असलेल्या देशाला एखादी शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी 30 वर्ष वेळ लागत असेल तर भारतासारख्या महाकाय देशाला किती बदलू शकतो, किती वेळ लागू शकतो याचा विचार आपण आणि आपल्या राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे. कारण की आपण फक्त 5 वर्षाचा विचार करतोय. पण शिक्षण हे 5 वर्षांनी चेंज होत नाही. त्याच्याकरता तुम्हाला कंटिन्युअस 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष कष्ट घेतले तर तुम्हाला थोडा चेंज होतो. तो मगाशी आपण बघितला. एज्युकेशन 1.0 पासून एज्युकेशन 5.0 पर्यंत जाणं अपेक्षित आहे. पण आज मी तिला आपण बऱ्याचशा शाळा एज्युकेशन 1.0 मध्ये आहेत हेच बघतो आहोत. थोडक्यात बघूया फिनलंडनी काय महत्त्वाचा बदल घडवला. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की लाईफ लाँग लर्निंग हा फिनलंडनी आपल्या शिक्षणाचा केंद्रबिंदू ठरवला. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ त्याचं बॅकग्राऊंड. तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, सगळ्या शाळा उत्तमच असल्या पाहिजेत. माझ्या मुलाची शाळा आणि आमच्या पंतप्रधानाच्या मुलाची शाळा एकच असते. ते एकाच वर्गात बसून शिकतात. फिनलंडमध्ये कुठल्याही प्रायव्हेट स्कूल्स नाहीत. ज्या काय आहेत ते पब्लिक स्कूल्स आहेत. एकच फक्त प्रायव्हेट स्कूल आहे, ती फक्त अतिशय एक्सेप्शनल स्कूल आहे. तंत्रज्ञानाचा वापर करणं, सभोवतालच्या निसर्गाचा वापर करणं. फिनलंडमध्ये 73% जागा ही फॉरेस्टनी व्यापलेली आहे. जंगल आहे आमच्याकडं. जंगलाचा वापर करून शिकायला कसा पाहिजे ह्याच्याकरता फॉरेस्ट पेडॉगॉजी आणि फॉरेस्ट स्कूल्स तयार केली गेली आहेत. प्रत्येकाच्या हाताला काम असलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या बुद्धीला व्यवधान असलं पाहिजे, त्याला काहीतरी मागे असलं पाहिजे. याच्याकरता 50% विद्यार्थी स्वयंप्रेरणेनं व्होकेशनल स्कूल्स जॉईन करतात. कारण की त्या व्होकेशनलमुळे जी ज्ञाननिर्मिती होते, कौशल्य निर्मिती होते ती फिनलंडला खूप आधी कळली. 100% शिक्षक जे शिकवतात ते मास्टर डिग्री होल्डर असतात. तुम्हाला इयत्ता पहिली शिकवायचं असेल तरी मास्टर्स डिग्री तुम्हाला पूर्ण करायला पाहिजे. ती एज्युकेशनमधली असायला पाहिजे आणि त्याकरता 5 वर्ष तुम्हाला युनिव्हर्सिटीत शिकावं लागतं. आणि फक्त त्याच्यामध्ये ॲडमिशन क्रायटेरिया जो असतो टीचर एज्युकेशनचा तो फक्त 10% विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळते. उरलेले 90% परत जातात. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुम्हाला काय जे शिकायचं असेल ते शिका. देर इज नो डेड एंड.
कारण की आम्ही विचार करतो की लर्निंग इज नॉट फॉर द स्कूल बट फॉर द लाईफ. तुम्हाला फक्त शाळेसाठी शिकायचं नाही आहे, तर ते तुम्हाला जगासाठी शिकायचं आहे, तुमच्या जगण्यासाठी शिकायचं आहे. आता याचाच जो महत्त्वाचा फरक आहे, महत्त्वाचा जो विचार आहे तो असा आहे. आज मी तिला आपल्याला असं वाटतं की आपलं जे सरासरी आयुष्यमान आहे ते 65 ते 70 वर्षाच्या आसपास असेल. पुढच्या 20 वर्षामध्ये आपलं आयुष्यमान जगभरातलं हे ॲव्हरेज 90 वर्षाचं असणार आहे. स्कॅन्डिनेवियन कंट्री, युरोपियन कंट्री इथं ॲव्हरेज आयुष्यमान हे आता 78 ते 80 वर्षापर्यंत ऑलरेडी गेलेलं आहे. त्याला एजिंग इकॉनॉमी म्हणतात. या पुढच्या काळामध्ये 100 वर्षाची माणसं जगलेली आहेत, तर त्याच्याबद्दल काही आश्चर्य वाटायची गरज नाही आहे. पण हे थोडं भीतीदायक आहे. त्याचं कारण आहे की एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जॉब मार्केटमध्ये वयाच्या 25व्या वर्षी आले, तर त्याला 25व्या वर्षापासून त्याला वयाच्या 80 किंवा 82 वर्षापर्यंत काम करावं लागेल. थोडक्यात म्हणजे 25 वर्ष ते 82 वर्ष, 25 वर्ष ते 80 वर्ष एवढा मोठा काळ त्याला स्वतःला प्रोडक्टिव्ह आणि स्किल वापरावे लागतील. आता हा जर विचार केलात तर माझे वडील किंवा माझे आजोबा एका जॉबमध्ये लागायचे किंवा एका व्यवसायामध्ये लागायचे आणि ते निवृत्ती होऊन मोकळे व्हायचे. मी जेव्हा CVPमध्ये होतो तेव्हा CVPमध्ये ड्रीम जॉब कुठला होता तर टेल्को नावाची पुण्यातली कंपनी, ज्याला टाटा इंजिनिअरिंग्स किंवा आता टाटा मोटर्स म्हणतात त्याला, तिथं जायचं, 10,000 रुपये पर मंथ पगार घ्यायचा, रिटायर व्हायचं, श्रमसाफल्य नावाचा बंगला बांधायचा आणि पेन्शन घ्यायची. हा एक सिंपल संकल्पना होती. त्यानंतरच्या काळात ही 1997 सालची घटना, 2000 साली मला पहिला जॉब मिळाला, त्यानंतर 2 वर्षांनी दुसरा जॉब मिळाला. तर माझे बाबा घाबरले, अरे पहिला जॉब तर आत्ता जॉईन केला होतास, दुसरा का चेंज करतोय आत्ता? मी म्हटलं बाबा ते आता चेंज झालं आहे बरं. ते म्हटलं अरे पण बदलायचं काय, इतके वर्ष मी काहीतरी करतोय त्याच्यामध्ये. कदाचित मी तेव्हा एक रिबेलियन होतो. आत्ताची मुलं ही मला रिबेलियन वाटतात. 2 वर्ष सोडून द्या, 1 दिवस जरी त्या जॉबमध्ये राहिली तरी भरपूर आहे. आणि ह्याच्या पुढची पिढी, आणि हे खरं सांगतोय, आज मी तिला एका माणसाला एका दिवसाला 1 जॉब करून भागणार नाही आहे. एक व्यक्ती दिवसभरात 3 ते 4 जॉब्स अमेरिकेमध्ये करते, त्याला मायक्रो जॉब्स म्हणतात. आणि प्रत्येक जॉब हा वेगवेगळ्या डोमेनमधला असतो. सकाळी तो कुठल्या तरी शाळेत काम करेल, दुपारी कुठल्या तरी इंडस्ट्रीमध्ये काम करेल आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये काम करेल. आणि हे ॲव्हरेज अमेरिकन्सचं सांगतोय. पण हे मायक्रो जॉब्स ही संकल्पना जगभरात येते आता. आणि ह्या पुढच्या काळामध्ये एका जॉबमध्ये लागून माझा मुलगा रिटायर होईल असं तुम्ही स्वतःच्या मनात करू नका. मला बरेच जण विचारतात, अहो ह्या कोर्सला गेल्यावर जॉब गॅरंटी काय आहे? मी त्यांना पहिल्यांदा सांगतो, तुम्ही कुठल्याही कोर्सला जावा, मी जॉब गॅरंटी देणार नाही, कोणीच देऊ शकत नाही. अरे तुमचा मुलगा काय वागणार मला कसं माहिती, त्याला कशी जॉब गॅरंटी देणार मी? ती जॉब गॅरंटी त्या मुलांनी बघायला पाहिजे. आणि ह्या पुढच्या काळामध्ये जॉब गॅरंटी सोडा, त्याला वर्किंग गॅरंटी पण मिळणार नाही. तर हे संकल्पना पूर्ण करण्यासाठी शिक्षणात जो बदल घडवायला पाहिजे तो फिनलंडनी घडवला. त्याच्याकरता कंटेंट बेस्ड, नुसती पाठांतर करण्यापासून स्किल निर्माण करण्यासाठी फिनलंडनी स्वतःचा करिक्युलम बदलला. आणि हा करिक्युलम बदलताना जो महत्त्वाचा बदल घडवला त्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट त्यांनी वापरली, ती म्हणजे हा स्किल हा डे टू डे लाईफमध्ये आपला असला पाहिजे. भारताने ह्याच्याबद्दलचं महत्त्वाचं पाऊल ऑलरेडी उचललेलं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हा बदल घडलेला आहे. पूर्ण क्षमता वापरण्यासाठी सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे आणि समृद्धी, प्रतिभा आणि संसाधनांचा पुरेपूर वापर करणे हे आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं महत्त्वाचं काम आहे. पण हा जो बदल घडवतो आहे, या बदलाला आपण काय करतो आहोत, याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे याच्याबद्दलचं एक छोटं उदाहरण सांगतो, मग तुम्हाला अजून मजा येईल त्याच्यामध्ये.
आम्ही गव्हर्मेंट ऑफ छत्तीसगडबरोबर काम करतो. छत्तीसगड हा भारतातला 35% ट्रायबल स्टेट आहे. 35% जनता ही त्यातली आदिवासी भागात राहते. आता ही जी जनता आहे त्यातले शिक्षक जे आहेत ते अतिशय काटक आहेत, विद्यार्थी पण काटक आहेत. आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा आम्हाला कळलं की फिनलंडमध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती बोलतो, नो डेड एंड्स, फ्लेक्झिबल लर्निंग, पण यातला एकच विषय घेऊन आपण बदल घडवायचा का असा आम्ही विचार केला. आणि त्या विचारामध्ये आम्हाला कळलं की आम्ही ॲक्टिव्ह क्लासरूम्स हा विषय घडवला. त्याच्या माध्यमातून आम्हाला विद्यार्थ्यांचे स्किल्स, त्यांच्या एकमेकांमध्ये काय पद्धतीने खेळतायत, कसे ते विचार करतायत याच्याबद्दल आम्हाला कळलं. तर आम्ही शिक्षकांचे थोडक्यात आम्ही मोठे ट्रेनिंग घेतले. 40,000 शिक्षकांचं आम्ही ट्रेनिंग घेतलं. आम्ही 6 महिने तिथं राहिलो. त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या करिक्युलमच्या माध्यमातून आणि सिलेबसच्या माध्यमातून वेगवेगळे गेम्स तयार केले. त्यातलाच हा एक गेम अतिशय सोपा गेम आहे. तुम्हाला कळेल, हे शिक्षक आहेत ते काहीतरी उड्या मारत आहेत, तर ते उड्या नाही मारत आहेत, ते मॅथमॅटिक्स शिकत आहेत. ते करन्सी नावाचा सब्जेक्ट शिकत आहेत. करन्सी सब्जेक्ट असा आहे की तुमची बॉडी ही करन्सी असू शकते. करन्सी म्हणजे चलन असू शकतं. जर तुम्ही खाली बसलात तर 1 रुपया, वाकलात तर 5 रुपये, हात वरती गेलेत तर 10 रुपये, उड्या मारल्यात तर 50 रुपये, आणि त्यानंतर तुम्ही पळत पळत गेलात तर 100 रुपये. आता मला ह्या पद्धतीनं 115 रुपये करून दाखवा असं ग्रुपला सांगायचं. ते विद्यार्थी, ते शिक्षक 115 रुपये मला करून दाखवत आहेत. आता ह्याच्यामधनं कॉन्सेप्ट म्हणून मला फक्त गणित शिकवत नाही आहे मी, मला कळतं आहे की ते एकमेकांशी बोलत आहेत कसे, वागत आहेत कसे, निगोशिएशन कसं करतायत, या पद्धतीने स्किल करतात. आम्ही ह्याच्यावर जाऊन थांबलो नाहीत. हे शिक्षक त्यांच्या वर्गात गेले तिकडे, आणि ते वर्गात जाऊन त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये, आम्ही यामध्ये जिल्हा परिषदेचे गव्हर्मेंट शिक्षक म्हणतो काय, की ज्यांना 100% गॅरंटीड जॉब आहे, काम केलं नाही तरी कुणी बोलणार नाही आहे त्यांना, अशा शिक्षकांनी जाऊन आपल्या असलेल्या गावाच्या शाळेमध्ये जाऊन हे प्रयोग केले. आज मितीला छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये गणित हे वर्गात बसून नाही तर ग्राउंडवर शिकवलं जातं. आणि त्या माध्यमातून विद्यार्थी शिकतात, त्यांना इंटरेस्ट निर्माण होतो. मगाशी म्हटलं की जो महत्त्वाचं शिक्षकाचं काम आहे त्याचा इंटरेस्ट निर्माण करणं, त्याच्यामध्ये रस निर्माण करणं त्याच्यामध्ये. आणि ज्याप्रमाणे विद्यार्थी तर तुम्ही बघताय, शिक्षक आनंदी आहेत, विद्यार्थी आनंदी आहेत. आम्हाला वाटलं की अरे खूप चांगलं झालं, पण या शिक्षकांनी आम्हाला मोठा धक्का दिला. शिक्षक म्हणाले की सर तुम्ही आम्हाला 10 गोष्टी सांगितल्यात, 11वी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो. एका शिक्षकाने गेला आणि त्यांनी स्वतःची पद्धत तयार केली. समसंख्या आणि विषमसंख्या शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःची मेथड तयार केली. सर्कल केलं तयार, आणि आपल्यामध्ये एक खेळ असतो, विहीर आणि आड आणि विहीर असं खेळ असतो बघा. त्याच्यामध्ये समसंख्या म्हटली की सर्कलच्या आत जायचं, विषम संख्या झाली की सर्कलच्या बाहेर जायचं, 17 म्हटलं की सर्कलच्या बाहेर, 15 म्हटलं की सर्कलच्या बाहेर, आणि 70 म्हटलं की सर्कलच्या आत. लगेच कळतं विद्यार्थी खेळत आहेत, आणि जेव्हा एखादा विद्यार्थी चुकतोय त्यानंतर ते बाहेर पडत आहेत. अशा पद्धतीनं छत्तीसगडच्या शिक्षकांनी स्वतःच्या मिळून 200 संकल्पना तयार केल्या की ज्या फक्त मॅथमॅटिक्स ऑन द ग्राउंड म्हणतात तुला. मगाशी मी म्हटलं होतं की क्रिएटिव्ह सोसायटी 5.0 म्हणजे काय, याला म्हणतात नवीन संकल्पना तयार करणं, त्याच्यातनं नवीन क्रिएशन होणं, हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग, आणि हा महत्त्वाचा चेंज त्यामध्ये होतो. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संकल्पना आम्ही एका छोट्याशा पुस्तकात, मराठीमध्ये पुस्तक आहे, ते पुस्तक आहे शिक्षणगंगा, फिनलंडमधून आपल्या दारी. अतिशय साधं सोपं 120 पानांचं पुस्तक आहे, पण त्या पुस्तकामध्ये तुम्हाला फिनलंडमध्ये कुठल्या पद्धतीचे नवीन शिक्षण पद्धती आहे आणि त्याच्या माध्यमातून भारतामध्ये आम्ही काय काय करू शकतो, त्याचे शेवटचे 2 चॅप्टर्स जे आहेत हे आमच्या शिक्षकांनी, महाराष्ट्रातल्या 450 शिक्षकांनी तयार केलेले आहेत. हे फक्त पुस्तक मी आणि शिरींनी नाही केलेलं, तर हे शिक्षकांनी तयार केलेलं पुस्तक आहे. आणि त्या माध्यमातून हे पुस्तक इथं विक्रीस उपलब्ध आहे. आमच्या मॅडम तिथं आहेत दोन्ही,
ह्यांच्याकडे तुम्ही घेऊ शकता आणि आज मी तिला ते सवलतीच्या दरात फक्त 200 रुपयात ते उपलब्ध आहे. पण महत्त्वाचा मला विषय, जर ह्याच्या पुढच्या काळामध्ये जर आपल्याला बदलायचं असेल तर नुसत्या ॲक्टिव्हिटी करून चालणार नाही, तर त्याच्याकरता करिक्युलम बदलायला पाहिजे. आणि करिक्युलममधला एक सगळ्यात महत्त्वाचा बदल आम्ही घडवला आणि तो आम्ही प्रायव्हेट स्कूल्सबरोबर काम करतो वेगवेगळ्या. आमच्या शाळा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूर, त्यानंतर सातारा, बेंगलोर, चेन्नई ह्या शाळांमध्ये आम्ही एक सोपा उपक्रम करतो. त्या उपक्रमाचं नाव आहे ICIM, इंडिपेंडंट कंट्री इंडिपेंडंट मी. थोडक्यात म्हणजे स्वातंत्र्य मिळालं ह्याचा अर्थ नक्की काय झालं? कदाचित ते स्वातंत्र्य भारताला मिळालं, पण मी स्वतंत्र झालो, विद्यार्थी स्वतंत्र झाला म्हणजे काय? तर मला स्वतःचं काम करण्यासाठी मला स्वतःचं काम करता आलं पाहिजे. ह्याच्याकरता आम्ही साधा प्रयोग केला. त्याच्यामध्ये आम्ही शाळेमध्ये जाऊन अतिशय सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमातून अतिशय छोटे प्रयोग केले. माझे स्वतःचे कपडे मी स्वतः धुतो. मी घरी गेल्यावरती माझं ताट स्वतः धुवून करतो. स्वतःच्या शूजचे लेस मी स्वतः बांधतो किंवा बांधते. याच्यापासून सुरुवात करून ते माझा स्वतःचा अभ्यासक्रम मी करतो. माझा गृहपाठ मी स्वतः पूर्ण करते. मला आईवडिलांनी सांगायची गरज नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींकरता, ह्या सगळ्या स्किल्स करता त्यांना गुण मिळाले. त्यांना नुसतं अभ्यास करून गणितात 10 पैकी 10 मिळत नाहीत, तर जोपर्यंत ते स्वतःचं काम स्वतः करत नाहीत आणि गणितात 10 पैकी 10 मिळत नाहीत तोपर्यंत त्यांना प्रशस्तीपत्रकच मिळत नाही. आता हा विचार करून माझा डबा मी स्वतः खातो, तो पूर्ण करतो आणि स्वतः घरी जाताना डबा धुवून आईला देतो, हा त्याचा महत्त्वाचा पार्ट होता. आणि ही सगळी मुलं वयवर्ष 7, 8, 9ची आहेत. नो लाड. तर अशा माध्यमातून इंडिपेंडंट कंट्री इंडिपेंडंट मी हा उपक्रम अतिशय सफल झालेला आहे. आणि ह्याच्या पुढचा ॲडव्हान्स उपक्रम म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणि फेनॉमेनन बेस्ड लर्निंग. ह्याच्या माध्यमातून प्रत्येक विषयाकरता अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी तयार केल्या गेल्या. मग अशी म्हटलं की जॉग्रफी शिकायचं असेल तर गंगा साफ करायला या. त्याप्रमाणे आमच्या पुण्यातल्या आणि चेन्नईमधल्या शाळांमध्ये आम्ही अतिशय सोप्या पद्धतीने शिक्षक एकत्र येऊन असे 1लीपासून 10वीपर्यंत कमीत कमी प्रत्येक वर्षाला 6 प्रयोग करतात. प्रत्येक महिन्याला एक असे 6 प्रयोग करतात आणि त्या माध्यमातून ते पूर्णपणे संकल्पना विद्यार्थी वर्गात कसे थांबतील आणि वर्गात नसून ते ग्राउंडवरती जरी गेले तरी त्यांचं शिकणं कसं होईल, हा त्याच्या मागचा महत्त्वाचा उद्देश असतो. या सर्व प्रकल्पातनं आम्ही एक गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची आहे, ते म्हणजे मी आणि शिरींनी जेव्हा काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनची सुरुवात केली, आमचा उद्देश होता की ह्याच्यामध्ये नुसतं संशोधन करून उपयोगाचं नाही आहे, तर जोपर्यंत आपल्या शाळांमधली मुलं, मग तो भंडारा जिल्ह्यातला मुलगा असो, छत्तीसगडमधला, रायपूरमधला मुलगा असो, फिनलंडमधला मुलगा असो किंवा आम्ही अमेरिकेत शाळा चालवतो, आपल्या शाळेतल्या मुलाला जेव्हा दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये यायला कंटाळा यायला नको आहे, तो आनंदी असला पाहिजे, त्याच्या चेहऱ्यावर हसू असलं पाहिजे आणि ते हसू आणणं हे आमचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आज आम्ही जगभरात 40च्या वरती शाळांमध्ये काम करतो आहोत. आम्ही जवळपास 12 देशांमध्ये काम करतो आहोत. पण ह्याच्यामुळे आम्ही सुखी नाही आहोत. आम्ही स्वतः सुखी नाही आहोत, कारण की आमचं सुख हे त्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. आणि जोपर्यंत त्या शाळांमधली, आमच्या प्रत्येक शाळांमधले विद्यार्थी ते कौशल्य घेत नाहीत आणि ते सुख घेत नाहीत, तोपर्यंत आम्हाला हे नाही. जर अशा पद्धतीच्या शाळा तुम्हाला भारतात बघायच्या असतील तर आम्ही 24 जूनला साताऱ्यामध्ये आम्ही शाळेची एक व्हिजिट करतो आहे. अशा CC फिनलंडच्या क्रिएटिव्ह शाळा, त्याच्यामध्ये काय बदल घडतो आहे आणि हा बदल खूप ड्रॅस्टिक नाही आहे. आम्ही खूप त्याला वेळ घेतो. छोटा फरक आहे, पण तो फरक बघण्यासाठी नक्की बघायला या तुम्ही शाळा. त्याच्याकरता संपर्क पाहिजे असेल तर आपला CC फिनलंडचा ॲड्रेस आहे, हा QR कोड स्कॅन करा. तुम्हाला गुगलमध्ये तुम्हाला जाता येईल. यू कॅन स्कॅन इट अँड यू विल गेट ऑल द अपडेट्स. त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते अपडेट्स मिळतील. ह्या पुढच्या काळामध्ये समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल, सोसायटी 5.0 घ्यायचा असेल तर एज्युकेशन 5.0 यायला पाहिजे. आणि ती घडण्याची जबाबदारी ही शिक्षक, पालक,
समाज सर्व आपली आहे. जोपर्यंत आपण आपल्यात बदल घडवत नाही तोपर्यंत तो बदल घडणार नाही. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढच्या रविवारपासून तो बदल सुरू होणार आहे. सोशल रोबोट्स येत आहेत. धन्यवाद. एक फक्त 10 मिनिटांसाठी आपण प्रश्नोत्तर घेऊ. कृपया फक्त आपण डायरेक्ट प्रश्न विचारा, प्रास्ताविक न करता. हरीश बैजल आहेत, त्यांना फिनलंडमधला आपला अनुभव 2 मिनिटात कथन करायचा आहे. थँक्यू श्रीकांतजी. हेरमजी नमस्कार. वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलण्याचा दुसऱ्यांदा योग आलेला आहे. 2009 ते 2011 इथे मी अँटी करप्शनला होतो. त्यावेळेस एकदा व्याख्यानमालेमध्ये मी सहभाग घेतला होता. फिनलँडबद्दल शिक्षण पद्धतीबद्दल हेरमजींनी आपल्याला सविस्तर सांगलेलं आहे. 2004 ते 2005 मी युनायटेड नेशन्स मिशन इन कोसोवो म्हणजे शांती सेनेतर्फे मी कोसोवोमध्ये 1 वर्षासाठी तिथल्या पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी गेलो होतो. भारतामधून जवळपास 30 अधिकारी गेले होते, त्यामध्ये मी एक होतो नाशिकमधून. आणि तिथे त्या देशामध्ये जवळपास 56 देशांचे पोलीस अधिकारी होते. त्यामध्ये फ्रान्सचे होते, इंग्लंडचे होते, जपानचे होते, सिंगापूर होतं, रशिया होतं, अमेरिका होतं, फिनलँड पण होतं. आमची एक टीम होती जे जातीय दंगली ज्या तिथं व्हायच्या तर त्याचा तपास आम्हाला करायला लागायचा. आणि ती टीम होती आमची ऑपरेशन थोर. त्या थोरमध्ये जवळपास 15 वेगवेगळ्या देशांचे पोलीस अधिकारी होते. तर आम्ही सकाळी 8ला ड्युटीवरती यायचो आणि 10 वाजता आमचा टी ब्रेक व्हायचा. तर त्या टी ब्रेकमध्ये एकमेकांच्या देशांबद्दल आम्ही चर्चा करत असायचो. मग कधी मग ते शिक्षणाबद्दल असेल किंवा आरोग्याबद्दल असेल किंवा जनरल पोलिसिंगबद्दल असेल. एक दिवशी विषय निघाला करप्शनबद्दल आणि भ्रष्टाचाराबद्दल विषय निघाला. तर त्यावेळेस इंग्लंडमध्ये जे अधिकारी होते त्यांनी त्याच्या देशामध्ये कसा भ्रष्टाचार होतो त्याबद्दल व्याख्यान केलं. जर्मनीमधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या देशाबद्दल सांगितलं. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी त्यांच्या देशाबद्दल सांगितलं. माझ्या देशाच्या भ्रष्टाचाराबद्दल मी तिथं 2 शब्द बोललो. आणि आम्ही त्यावेळेस 15 अधिकारी आम्ही तिथे बसलेलो होतो. आणि सडनली आमच्या लक्षात आलं की फिनलँडमधले जे 2 पोलीस अधिकारी आहेत तर ते एकदम गप्प आणि मठ्ठसारखे बसलेले होते. म्हणजे निर्विकार चेहरा होता त्यांचा एकदम. मग अचानक आम्ही त्यांना विचारलं की तुमच्या देशामध्ये भ्रष्टाचाराची काय परिस्थिती आहे. तर मित्रांनो अजूनही अंगावरती शहारे येतात ज्यावेळेस त्यांचं उत्तर लक्षात येतं ना. त्या दोघांनी उत्तर दिलं भ्रष्टाचार व्हॉट इज इट. म्हणजे भ्रष्टाचार काय आहे हे त्या देशाला माहीत नाही असा हा फिनलँड देश आहे. आणि तीच समज घेऊन मी ज्यावेळेस इथं नाशिकमध्ये माझी पोस्टिंग झाली होती अँटी करप्शन ब्युरोमध्ये त्यावेळेस मी थोड्याफार प्रमाणात ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हेरमजी हे सांगायला मला आनंद होतो की 2017 ते 18 या 1 वर्षामध्ये ज्यावेळेस स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम झाला होता मुंबईतनं तर त्यावेळेस मला एक चॉईस होती की माझ्या मुलाला कुठल्या देशामध्ये पाठवायचं. मी बिनदिक्कतपणे फिनलँड चूज केलं आणि 1 वर्ष माझा मुलगा तुमच्या या एज्युकेशन सिस्टीममध्ये राहून आलेला आहे. थँक्यू सो मच. प्रश्नोत्तर घेऊया आपण एक 10 मिनिटं फक्त. नमस्कार, मी संजय खांजोडे. मला असं विचारायचं आहे की तुमची संस्था काय काय मदत करू शकते आणि ती मदत घ्यायला तुमच्याशी कुठे कसा कॉन्टॅक्ट करायचा. धन्यवाद. काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन ही संस्था वेगवेगळ्या शाळांबरोबर प्रायव्हेट स्कूल्स, पब्लिक स्कूल्स, गव्हर्मेंट्स सगळ्यांबरोबर काम करते. आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शाळेबरोबर काम करून त्या शाळेच्या असलेल्या करिक्युलम डेव्हलपमेंटपासून
त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे, शिक्षकांचं ट्रेनिंग करणे, शिक्षकांचं प्रशिक्षण करणे, त्यानंतर वेगवेगळ्या असलेल्या नाविन्यपूर्ण शिकवायच्या पद्धती आणि शिकण्याच्या पद्धती, लर्निंग अँड टीचिंग मेथड्स ज्याला पेडागॉजी म्हणतात, ह्याच्याबद्दलनं नवीन डेव्हलप करणे, त्या शाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या तंत्रज्ञान वापरणे आणि त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाळा विकसित करणे, हा असा पूर्ण एंड टू एंड सोल्युशन आमची काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन काम करते. याशिवाय ह्या क्रिएटिव्ह एज्युकेशन या संकल्पनेसाठी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे संशोधन तयार करतो आणि या संशोधनाचे प्रोजेक्ट्स आम्ही वेगवेगळ्या सरकारांबरोबर करतो. आम्ही आत्ता किंगडम ऑफ बहरीन, इंडोनेशिया, सिंगापूर अशा वेगवेगळ्या सरकारांबरोबर काम करतो की ज्यांच्याबरोबर त्या समाजाचा अभ्यास करून, समाज रचनेचा अभ्यास करून नवीन काही बदल घडू शकतो का. ज्याप्रमाणे छत्तीसगडबरोबर आम्ही काम केलं तसंच आम्ही वेगवेगळ्या राज्य सरकारांबरोबर काम करतो. ह्याकरता जर तुम्हाला मदत पाहिजे असेल, कुठल्याही शाळेला संपर्क साधायचा असेल तर आमचं संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे www.ccefinland.org आणि आमचे सहकारी आमच्या आता इथं आहेत, पुस्तक पण आहेत इकडं, त्या माध्यमातून तुम्हाला सगळी मिळेल. ccefinland.org वेबसाईटवरती गेलात आणि तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर नक्की जावा. आज तुम्ही बघाल, आज तुम्ही गेलात तर त्या वेबसाईटवरती उजव्या कोपऱ्यात खाली एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टन्स आहे. तिकडं जाऊन फक्त प्रश्न विचारा, कुठलाही प्रश्न विचारा की फिनलंडमध्ये काय चालतं, शाळा कशी चालते वगैरे वगैरे. तो तुम्हाला कस्टमाइज उत्तर करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून उत्तर दिले. आणि जर उत्तर नाही माहिती असेल तर त्याचं इंडिकेशन ह्युमन इंटेलिजन्सकडे जाईल आणि मग ह्युमन इंटेलिजन्स तुमच्यापर्यंत पोचेल. दोन्ही पद्धतीनं तुम्हाला उत्तर मिळतील. तर सर, थँक्यू व्हेरी मच फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. आणि अशा पद्धतीने तुम्ही वेबसाईटला या. पुण्यामध्ये आमचं मुख्यालय, भारतातलं मुख्यालय पुण्यामध्ये आहे. फिनलंडमध्ये आमचं, फिनलंडमधलं जागतिक मुख्यालय फिनलंडमध्ये आहे आणि जवळपास 12 देशांमध्ये आमची ऑफिसेस आहेत. आणि त्याचप्रमाणे बेंगलोर, चेन्नई आणि पुणे या ठिकाणी आमच्या शाळा आहेत. धन्यवाद. हां, नमस्कार सर, मी प्रशांत आहे. मला प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही आज जगभर फिरतात, सगळ्या या शिक्षण वगैरे तुम्ही जे इतकं छान काम करताय, तर आपल्याकडे जी शिक्षण पद्धती आहे तर याच्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण हे कितपत महत्त्वाचं आहे? कारण आता सध्या जे काय चाललं आहे आपल्याकडे, जे आता तुम्ही जो बऱ्याच मुलांना इंग्लिश मिडियममध्ये शिकतात तर परकीय भाषा कधी शिकावी, त्याचं सरळ सोपं उत्तर आहे आपली आधी मातृभाषा यायला पाहिजे, मग परकीय भाषा यायला पाहिजे. आणि हळूहळू इंग्लिश शिक्षणाबरोबर तुम्ही जो उल्लेख केला, पुण्यात जो अपघात झाला, तर हळूहळू इंग्लिश कल्चर पण यायला लागलेलं आहे. तर याच्यावर तुमचं काय परखड मत आहे? थँक्यू. आणि तुम्ही परखड मत विचारलं तर मी परखड मतच सांगतो. ते थोडं कडवट लागेल बऱ्याचशा पालकांना, पण ते ऐकून घ्या. आता तुम्ही म्हटलेलंच आहे, तुम्ही मला फुल लेंथ बॉल दिलेला आहे तर मी 6 मारणारच. मातृभाषेतून शिक्षण हे आवश्यक आहे, 100 नाही 200% आवश्यक आहे. आणि ज्या देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण घेतलं जात नाही त्या देशांचा एज्युकेशनल ग्रोथ इंडेक्स हा निगेटिव्ह आहे. फिनलंडमध्ये, अख्ख्या युरोपमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं. आमच्या इथं इयत्ता पहिलीपासून ते डॉक्टरेट डिग्रीपर्यंत फक्त सगळ्या अख्ख्या जगभरात फक्त 55 लाख माणसं फिनिश बोलतात, पण डॉक्टरेटपर्यंतची सगळी पुस्तकं फिनिश लँग्वेजमध्ये आहेत. कारण की मातृभाषेतून शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे. तो अधिकार तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेऊ शकत नाही. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी जी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आणि त्याच्याकरता मी त्याचा भोगता आहे ते म्हणजे मातृभाषेतून शिक्षण, आणि ते प्रत्येक ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचा पुढचा प्रश्न विचारला त्यांनी की मग परकीय भाषा कधी शिकली पाहिजेत, तर याचं अतिशय सोपं उत्तर आमच्याकडे आहे. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही ज्या पद्धतीनं तुमची मातृभाषा शिकता त्या पद्धतीनेच तुम्ही परकीय भाषा पण शिका. आमच्या फिनलंडमध्ये, इथं आमच्या शाळांमध्ये आम्ही एक कॉन्सेप्ट चालवतो, त्याला म्हणतात लँग्वेज शॉवर. लँग्वेज शॉवर आमच्या शाळांमध्ये
अगदी प्रीस्कूलमध्ये काय वयवर्ष 4 आणि 5ची मुलं असताना 1 महिना स्पॅनिश मंथ असतो. स्पॅनिश मंथ म्हणजे काय, त्या मुलांना स्पॅनिश शिकायचं नसतं, तर त्यांना स्पॅनिश कार्टून्स बघायची, स्पॅनिश खाद्यपदार्थ तयार करायचे, स्पॅनिश खेळ खेळायचे, स्पॅनिश थोड्या मोठ्यांच्या गोष्टी ऐकायच्या. असं स्पॅनिश 1 मंथ आम्ही करतो. आम्हाला असं अपेक्षित नाही की त्यांनी स्पॅनिश शिकावं, पण एक शास्त्रशुद्ध एक संरचना आहे की एखादा शब्द तुम्हाला तुमच्या बाल्यकाळात जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळला, म्हणजे उदाहरणार्थ माझा लहान मुलगा त्याच्या वयाच्या 3 वर्षापर्यंत जर भारतात वाढला असेल आणि नंतर तो फिनलंडमध्ये जरी राहायला गेला आणि तो कितीही मोठा झाला तरी नाशिकची भाषा त्याला अतिशय उत्तम पद्धतीने बोलता येईल, जरी तो 20 वर्ष जरी बाहेर राहिला तरीसुद्धा. हे शास्त्रशुद्ध तत्त्व आहे. त्यामुळे ह्याचा विचार करून बाल्यकाळामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाषांना तुम्ही महत्त्व द्या, त्याचा लँग्वेज शॉवर करा, आणि हा पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. पण तुम्ही त्याच्या मागे नका लावू. पालकांना महत्त्वाचं पार्ट, ही भाषा शिकलीच पाहिजे, पाठ झाली पाहिजे, लिखाण केलं पाहिजे. फिनलंडमध्ये वयवर्ष 7पर्यंत लिखाण आणि वाचन करत नाहीत. आमच्या इथं इयत्ता 7वीत इयत्ता डायरेक्ट 1लीत मुलगा जातो, त्याला एवढी भूक असते लिखाण करायची आणि वाचनाची की त्यानंतर जो करायला लागतो तो अतिशय उत्तम पद्धतीनेच करतो. तुम्ही वयवर्ष 3च्या मुलाला लिहायला लावता, तुम्ही त्याला 4च्या वेळेला पाठांतर करायला लावता, त्याला वाचायला लावता, ह्याच्यासारखा दुसरा कृत्रिम आणि निर्घृण अशी क्रिया नाही. आता हे कदाचित तुम्ही म्हणालात की मी फुल लेंथ बॉल घेतला त्याप्रमाणे मारला, पालकांना कदाचित आवडणार नाही, पण हेच शास्त्रशुद्ध आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे करतं आहे, फक्त त्याचा योग्य उपयोग हा पालकांनी आणि शिक्षकांनी करून घ्यायला पाहिजे. आता ह्या संदर्भात काय बदल घडवायला पाहिजेत ह्याच्याबद्दल जर पाहिजे असेल तर पुस्तकात तुम्हाला उत्तम पद्धतीची मी 10 उदाहरणं दिली आहेत की मातृभाषेतून शिक्षणाचे काय फायदे असू शकतात. धन्यवाद आणि प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. सर नमस्कार, मी स्वप्नील घिया, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. माझा प्रश्न आहे, दिल्लीमध्ये जेव्हा त्यांनी फिनलंडच्याच एज्युकेशन प्रणालीवर आधारित त्याचं थोडंसं भारतीयकरण करून आणि सरकारी फंड जो आहे बजेट त्याच्या 25% खर्च ते करता असं ते सांगता. तर मागच्या 10 वर्षापासून त्यांचा प्रयोग चालू आहे दिल्ली एज्युकेशन मॉडेल. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, ते खरंच एक्झिस्ट करतं का, आणि करत असेल तर पुढे अजून काय चेंजेस वगैरे समजा तुमच्या हिशोबाने झाले पाहिजे त्याच्यामध्ये. धन्यवाद. मला सांगायला आनंद वाटतो आहे, आणि जेव्हा दिल्लीचे एज्युकेशन मिनिस्टर मनीषजी 2016मध्ये टू बी स्पेसिफिक 16 सप्टेंबर 2016ला ते फिनलंडला आले होते आणि त्यांना फिनलंड शिक्षण पद्धतीची तोंडओळख ही काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशननी करून दिली होती. त्याच महिन्याच्या त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये छत्तीसगडचं गव्हर्नमेंट तिथं आलं होतं. छत्तीसगडचे पण एज्युकेशन मिनिस्टर तिकडे आले होते. त्याच्यानंतर एका वर्षांनी महाराष्ट्र सरकारचं पण एक छोटंसं शिष्टमंडळ तिथं आलं होतं. ह्या सगळ्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं, पण दिल्लीमध्ये बिकॉज इट्स अ सेंट्रल कॅपिटल त्याचा जास्त गवगवा झाला, त्याच्याबद्दल जास्त माहिती मिळाली. दिल्ली सरकारने, आता मी ह्याच्याबद्दल तुम्हाला फॅक्ट सांगतो, 6 महत्त्वाचे बदल घडवले. त्यातला पहिला महत्त्वाचा बदल शिक्षकांना स्वातंत्र्य देणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळांमध्ये असलेले अतिरिक्त कामं शिक्षकांना ती काढून टाकणे. तिसरा महत्त्वाचा, शिक्षकांना स्वतःची खोली असणे आणि त्या खोलीमध्ये कॉफी मशीन असणे, हा फिनलंडमधून घेतलेला पहिला महत्त्वाचा पार्ट. असे त्यांनी 6 बदल शिक्षकांसाठी घडवले. आता अनफॉर्च्युनेटली ते सुरुवातीच्या काळामध्ये ती एक क्रेज होती, कारण की परत आपण 5 वर्षाचा विचार करतो, 5 वर्षात जेवढी बॅटिंग करायची, काहीतरी मार्केटिंग करायचं ते करायचं. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता करिक्युलम चेंज करणे, हा दिल्ली सरकारने प्रामाणिकपणे केला नाही आहे. ते करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, पण त्यानंतर ते पूर्णपणे डिरेल झाले आणि आज मितीला त्यांच्या शाळांमध्ये फिनलंडमधल्या कुठल्याही गोष्टी चालू नाही आहेत. हे मी स्वतः खात्रीलायक पद्धतीने सांगू शकतो
कारण की मी स्वतः काही त्यातल्या बऱ्याचशा शाळा बघितलेल्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याबरोबर जे काम करत होते की ज्यांनी फिनलंडला येऊन ट्रेनिंग घेतलं होतं त्यांच्याबरोबर पण माझा संपर्क आहे. पण जर तुम्ही छत्तीसगडला गेलात तर तिकडे अजूनही काम चालू आहे, कारण की छत्तीसगड थोडं ट्रायबल स्टेट आहे, त्यामुळे आपले न्यूज मीडिया रिपोर्टर तिकडे जात नाहीत. तिकडे जाऊन बघा. महाराष्ट्रात तुम्ही भंडारा जिल्ह्यात जावा. भंडारा जिल्ह्यामध्ये आमचे शिक्षक आहेत, तिथं अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात. तिकडचे एक प्री कोविड टाईममध्ये 2019मध्ये भंडारा जिल्ह्याचे एक कमिशनर होते, कमिशनर म्हणतात कलेक्टर होते, सुहास दिवसे. तर सुहासजींनी विचार मांडला की मला असं काहीतरी नवीन पद्धतीनं पाहिजे. त्यांनी मला फिनलंडला कॉन्टॅक्ट केला. मग मी भंडाऱ्याला गेलो. तर भंडाऱ्यासारख्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये जिकडं 300 शिक्षक आहेत, त्या 300 शिक्षकांनी उत्तम पद्धतीनं नवीन पद्धतीनं काही काही संकल्पना केलेल्या आहेत. अर्थात प्रत्येक ठिकाणी आपण परत त्यांची बदली झाली, मग पुढे तो प्रयोग थांबला किंवा नवीन पद्धतीनं सुरू झाला. आता ही आपली जबाबदारी असली पाहिजे. ज्याप्रमाणे पुण्यातल्या सामान्य नागरिकांनी कोर्टाला सांगितलं की जो तुम्ही निर्णय दिलेला आहे तो चुकीचा आहे, मग माणसं जागी झाली आणि त्यानंतर त्यांना बदलावा लागला. हे समाजाचं महत्त्वाचं काम आहे. ते तुम्ही शिक्षणासाठी करा, तुम्ही तुमच्या मुलांसाठी करा. तुम्ही जरी म्हातारे झाला असेल तरी तुमची पुढची पिढी करता येईल, तर भारत देश मोठ्या प्रमाणावर राहील. त्यामुळे तुम्ही दिल्लीबद्दल सांगितलं, त्याबद्दल हा थोडक्यात तुम्हाला गोषवारा सांगितला. पण दिल्लीचा इंटेन्शन चांगलं होतं, पण इम्प्लिमेंटेशन डिडंट वर्क. येस सर नमस्कार, कोमल सिंग बोलतोय. सध्या AI मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन होईल अशा स्वरूपाने काही सांगितलं तर बरं होईल. खूप धन्यवाद. जे विद्यार्थी आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट घेत आहेत, तर वास्तविक पाहता AI हा सब्जेक्ट एक महत्त्वाचा धोक्याचा इशारा सांगतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आत्ता कॉन्टेक्च्युअली थोडासा नवीन सब्जेक्ट आहे. आणि त्या नवीन सब्जेक्टच्या माध्यमातून बऱ्याचशा शिक्षण संस्था असतात किंवा क्लासेस असतात, त्यांना लवकर ते विकता येतं. एक शब्द वापरला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लास लावला, पण शिकवतात काहीतरी वेगळंच. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही करिक्युलम बघा, कोर्सवर्क बघा आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या मितीला तो कोर्सवर्क घ्या आणि तुम्ही चॅट जीपीटीमध्ये टाकून बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी टूल्स तुम्हाला पाहिजे असतील ना, तरी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. एक साधं सोपं टूल आहे की ज्याच्यातून तुम्ही ज्ञाननिर्मिती कशी होते, एक ह्युरिस्टिका नावाचं टूल आहे, अतिशय सोपं टूल आहे. ज्ञाननिर्मिती करण्यासाठी तुम्हाला 2 संकल्पनांचा एकमेकांशी संबंध काय आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागतं. त्या टूलचा वापर करून तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला काही माहिती नाही आहे. आता लेट्सचे आपण विचार करा की मार्स मिशन आणि नाशिकमधलं टेम्परेचर याचा काय संबंध आहे? काहीतरी असायला पाहिजे ना, नाहीतर माणसं मार्सवरती का जातील? आत्ता गरम का होतं आहे? तर ह्या 2 संकल्पना तुम्ही मांडा, ते टूल तुम्हाला त्याच्यामधला संबंध दाखवायचा प्रयत्न करेल. तर माझं सांगायचा उद्देश आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे काम करत आहेत किंवा ज्यांना काम करायची इच्छा आहे, त्यांना शिक्षण घेण्यासाठी स्वतःचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. दुसऱ्या कोणी शिकवतं आहे म्हणून पहिल्यांदा शिकायला जाऊ नका. स्वतःचा अभ्यास करा, कोर्सवर्क तयार करा आणि तुम्हाला उत्तम पद्धतीची माहिती तुम्हाला ऑलरेडी मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कुठल्याही प्रकारे फक्त कंटेंट मिळेल ह्याच्याकरता जाऊ नका. कॉन्सेप्ट्स करता जावा, ज्ञानाकरता जावा आणि त्या ज्ञानाकरता त्याची टेस्ट कशी करायची याचं अतिशय सोपं एक उदाहरण आहे. त्या कोर्सवर्कमध्ये बघा किंवा त्या पर्टिक्युलर कंटेंटमध्ये बघा किती प्रॅक्टिकल ओरिएंटेड ॲप्लिकेशन आहेत. तर प्रॅक्टिकल ओरिएंटेड जेवढी ॲप्लिकेशन्स असतील त्याच्यामध्ये नक्की जायचा प्रयत्न करा. धन्यवाद. आता मला सांगितले की शेवटचा प्रश्न असेल हा. सर शेवटचा प्रश्न आहे, पुढील कार्यक्रमाला उशीर होतोय. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे मिसाईल मॅन ऑफ इंडिया होते आणि त्यांनी कधीच कोणत्याही प्रकारचं शिक्षण परदेशातून केलं नाही. त्यांनी भारतातून आणि भारतासाठीच त्यांनी वाहून घेतलं. माझा साधा प्रश्न आहे की भारतातले बरेच विद्वान लोक जगातल्या अनेक देशात काम करतात, तेव्हा भारतातले विद्वान भारतासाठीच कधी काम करतील? थोडक्यात आणि त्याला लागून माझा प्रश्न आहे की भारत हा जगाची महासत्ता कधी होईल? मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगतोय.
आत्ता माझ्यासमोर बसलेले सगळे भारतातले विद्वानच आहेत आणि ते भारतातच काम करत आहेत. मी खरंच सांगतोय तुम्हाला, भारताच्या बाहेर गेल्यावर उत्तम शिक्षण मिळतं हा एक मोठा गैरसमज आहे. भारतातनं बाहेर जे विद्यार्थी शिकायला जातात ते सगळेच उत्तम शिकायला जातात हा गैरसमज तुम्ही काढून टाका. ज्या विद्यार्थ्यांना IIT-मध्ये ॲडमिशन मिळत नाही, IIM-मध्ये मिळत नाही, त्यानंतर ते तिकडे जातात. हा पहिला तुम्ही पहिल्यांदा विचार करा, साधा सोपा विचार करा. नाही, खरंच सांगतोय. पण दुसरा महत्त्वाचा विचार आहे, परदेशात जाऊन तुम्ही शिक्षण घेतल्याने काही चुकीचं होतं का? तर नाही. तुमच्या कक्षा रुंदावतात, तुम्हाला नवीन पद्धतीने जगायचं कसं कळतं. आता ह्याच्यामध्ये मी फक्त मार्क किंवा कुठल्या पद्धतीचा ट्रेड हा विचार नाही करत आहे. तुम्ही बाहेरच्या जगात जाऊन बघा की विद्यार्थी किती कष्ट घेतात. तेवढे कष्ट भारतीय विद्यार्थी घेत नाहीत हे मी गॅरंटेड सांगू शकतो. आपले विद्यार्थी अभ्यासात कष्ट घेतात पण घरात कष्ट घेत नाहीत, वर्कप्लेसमध्ये कष्ट घेत नाहीत. त्यामुळे आपल्यामध्ये उत्तम पद्धतीनं मार्क घडवणारे विद्यार्थी येतात, खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ग्रॅज्युएट निर्माण होतात, पण एम्प्लॉयबिलिटी स्किल्स नाही आहेत. आणि बहुतांशी परदेशात, आता मी परदेश हा शब्द चुकीचा आहे, काही काही देश मी जनरिक नाही म्हणत, त्या देशांमध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल्स आहेत. त्यामुळे जेवढे विद्यार्थी ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडतात त्यातले बहुतांशी हे एम्प्लॉयबल असतात, ते निर्माण करायची क्षमता असते. आपल्या भारतामध्ये जॉब्सची कमतरता नाही आहे आणि आपल्या ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएट्सची पण कमतरता नाही आहे, पण ह्याच्यामधली गॅप जी आहे ती एम्प्लॉयबिलिटी स्किल्सची आहे. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोललो. आणि त्याच्यातला शेवटचा प्रश्न की आपली भारत महासत्ता कधी होईल, हे जेव्हा एम्प्लॉयबिलिटी स्किल्स मॅक्सिमम होतील तेव्हा भारत महासत्ता होईल, ह्याच्याबद्दल काही शंकाच नाही. धन्यवाद. तुम्ही माझं ऐकून घेतलं त्याकरता धन्यवाद आणि खूप चांगल्या पद्धतीने मजा आली. मी पूर्णपणे संस्थेचे आभार मानतो. आणि आनंद गानू हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत आणि गरजे मराठीच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं, त्याकरता त्यांचे पण आभार. धन्यवाद. नमस्कार. हरीश साळके सर यांना व्यासपीठावरती बोलतो आहे. 1 तारखेला सुरू झालेली व्याख्यानमाला आज 25वी स्मृती स्वर्गीय माणिकलालजी भटेवरा यांच्या स्मृती पित्थर्थ होतं. उद्याच्या संकष्ट चतुर्थीच्या हिरंबजी कुलकर्णी सरांनी चौकारसह षटकार असं परखड, खणखणीत, सनसनीत, दणदणीत, लखलखीत असं व्याख्यान पालकांना, विद्यार्थ्यांना आणि समाजाला दिलेलं आहे. वसंत व्याख्यानमालेच्या सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने त्यांचे आभार.